घटस्थापनेला आपण घट बसवतो. तर हे घट म्हणजे नेमकं काय आणि त्यांच्या स्थापनेविषयी पण सांगा. काही जणांच्या अंगातही येतं. तर हा देवीचा संचार अंगात येणं हे कितपत खरं आहे? आजच्या काळामध्ये पायात चप्पल न घालणे डांबरी रस्त्यावरती हे कितपत योग्य आहे? बऱ्याच जणांना आपली कुलस्वामिनी कोण आहे हे माहीत नसतं. तर अशा वेळे काय करावं? सर, आता तुम्ही म्हटलात की सुवासिनी आणि कुमारिकांचं पूजन केलं पाहिजे. का करायला हवं? आजच्या बिझी शेड्यूलमध्ये नोकरदार स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे यांच्याकडे वेळ नाहीये. तर त्यांना या शक्ती तत्वाचा अनुभव घेता येईल यासाठी काही सोप्या साधना म्हणा, उपासना म्हणा काही आहेत का? नवरात्रीचे 9 रंग असतात. मग आज हा रंग, उद्या ते रंग. हे रंग खरे आहेत की फॅड आहे? नवरात्रीतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी. या दिवसाला का अधिक महत्त्व आहे? आता नवरात्रामध्ये जागरण गोंधळही केले जातात. त्याचं महत्त्व काय? नवरात्रीमध्ये शेवंतीच्या फुलांना फार भाव असतो. तर तो का? पण सोनं लुटण्याच्या नादात आपट्याची पानं तोडली जातात, त्याचं काय? मग याच अनुषंगाने दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सर्वांनी करायला हवा का? तर हे शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हटलं गेलं पाहिजे. आणि ज्यांना हे शक्य नाही, यातला एकही घटक ज्यांच्या बाबतीत उणा आहे, त्यांनी अगदी खरं ग्राम्य भाषेत सांगू का, या भानगडीत पडू नये. पण आज हा गरबा एक इव्हेंट झालेला आहे आणि हिंदी सिनेमांच्या गाण्यांवरती तो चालतो. हे कितपत योग्य आहे? दुर्दैवाने सनातन, वैदिक किंवा आपण ज्याला हिंदू म्हणून ओळखतो त्या परंपरेची ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. आपली लोक इतकी मूर्ख आहेत, त्यांना इतकं भान राहिलेलं नाहीये की आपण हे कशासाठी काय करतोय. ते तारतम्य त्यांच्या विचारातून, आचारातून सुटून चालतं. पण याला पर्याय म्हणून आपल्या काही महाराष्ट्रीयन परंपरा आहेत का? नमस्कार, मी श्रीपाद सुपणेकर. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. गणपती झाले, पितृपक्ष झाला की वेध लागतात ते नवरात्राचे. नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव. ही आदिशक्ती म्हणजेच अन्नपूर्णा, जी आपलं पोषण करते. तीच सरस्वती जी आपल्याला विद्या देते, तीच लक्ष्मी जी आपल्याला धन देते आणि तीच दुर्गा जी आपलं संरक्षण करते. या आदिशक्तीचा, या जगन्मातेचा जागर म्हणजेच नवरात्र. या नवरात्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत संस्कृत आणि प्राचीन धर्मशास्त्राचे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार सर. नमस्कार सर. नवरात्राच्या या पॉडकास्टची सुरुवात करताना माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याकडे जी देवांची व्रतं सांगितलीत त्यात देवी महात्म्य खूप आहे. म्हणजे नवरात्र तर वर्षातून 3 वेळा येतं. याबद्दल सांगा. नवरात्र या शब्दाची फोड आपल्याला आधी करायला लागेल. नवानाम रात्रीनाम समाहारः. नव म्हणजे 9 आणि रात्री, 9 रात्रींचा समाहार म्हणजे समुदाय, याला नवरात्र असा शब्द आहे. आता हिंदीच्या प्रभावामुळे हल्ली नवरात्री असा शब्द जरी उच्चारला जात असला तरी योग्य शब्द प्रयोग आहे नवरात्र, नवरात्रम. आता नवरात्र म्हणजे काय? अगदी वैदिक वाङ्मयापासून आपल्याला या नवरात्राचे अनेक संदर्भ सापडतात. नवरात्र म्हणजे 9 दिवस आणि 9 रात्री. बर, म्हणजे फक्त 9 रात्री नाहीये. हा, म्हणजे आपण 24 तास जसे म्हणतो, तर त्या 24 तासात मी इथे 9 रात्री राहिलो, याचा अर्थ दिवसभर पण तो तिथे होता. ती गणती पूर्ण होण्यासाठी रात्री हा शब्द आहे. तर 9 रात्री, 9 दिवस आणि 9 रात्री त्या आदिशक्तीची केलेली उपासना. आता केवळ नवरात्र आदिशक्तीचंच असतं का? तर असं नाही. आपल्याकडे वेगवेगळ्या इष्टदेवता, आराध्य देवता, त्यांचीही नवरात्र असतात. उदाहरणार्थ कार्तिकामध्ये पंढरपुरात जर आपण गेलो तर तिथे विठ्ठल नवरात्र साजरं होतं. किंवा दत्ताचे जिथे उत्सव होतात दत्तात्रेयांचे, तिथे दत्ताचंही नवरात्र, म्हणजे काही वेळेला दत्त जयंती मार्गशीर्षातली, त्याच्या आधी 8 दिवस आणि तो 9वा दिवस. किंवा अगदी पुढे माघामध्ये जेव्हा गुरुप्रतिपदा असते तेव्हाही दत्त नवरात्र साजरं होतं. तर ती आराध्य देवता त्या 9 दिवसामध्ये जेव्हा पूजली जाते, तिची आराधना होते, तेव्हा त्याला नवरात्र असं म्हणायचं. आता त्यातही विशेष प्रसिद्ध जे आहे ते देवीचं नवरात्र. पूर्ण वर्षामध्ये 3 नवरात्र देवीशी संबंधित आहे. कुठली कुठली?
तर आत्ता आपण ज्या नवरात्रोत्सवानिमित्त एकत्र आलेलो आहोत तो शारदीय नवरात्रोत्सव, म्हणजे शरद ऋतूमधलं नवरात्र, जे आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमी पर्यंत चालतं. काहींकडे दशमीच्या दिवशी त्याची समापना होते. त्यामुळे हे शारदीय नवरात्र. दुसरं जे नवरात्र यानंतर येतं ते पौषातलं नवरात्र आहे, जे अष्टमी ते पौर्णिमा, पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा साजरं होतं, जे शाकंभरीचं नवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच महिन्यामध्ये पुढे कृष्ण पक्षातही एक नवरात्र असतं, ते कालरात्रीचं नवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे. तिसरं जे नवरात्र आहे ते आहे वासंतिक नवरात्र, जे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे ज्याला आपण गुढीपाडवा म्हणून साजरं करतो त्या दिवसापासून पुढे रामनवमीपर्यंत चालतं. हे देवीचं वासंतिक नवरात्र म्हणूनही साजरं होतं, तसंच रामाचं नवरात्र म्हणूनही साजरं होतं. पण देवीला एवढं महत्व का दिलंय? देवी म्हणजे नुसतं आराध्य इष्टदैवत एवढी तिची प्रतिमा मर्यादित नाहीये. तिच्याकडे जग चराचर सृष्टी पाहते आई म्हणून. बरोबर. म्हणजे आराध्य किंवा इष्ट असल्यावर वाटणारी भक्ती, आदर, श्रद्धा ही आहेच, पण त्याही पेक्षा पुढे आईविषयी वाटणारं जे प्रेम आहे, जे घट्ट आईचं आणि लेकराचं नातं आहे, ते देवीच्या रूपामध्ये पाहिलं जातं. त्यामुळे फक्त देवी म्हणून नाही तर आई म्हणून, चराचराची जननी म्हणूनही तिचं महत्त्व अधिक आहे. आता यात दुसरा एक मुद्दा असा आहे की देवांच्या आपण रूपांचा विचार केला तर विष्णू आहे, शिव आहे, गणपती, सूर्य, याच्यामध्ये सांप्रदायिक मतभेद बरेच आहेत. म्हणजे शैव उपासक कदाचित विष्णूला मानणार नाहीत, विष्णू उपासक शिवाला मानणार नाहीत. पण या सगळ्या संप्रदायामध्ये साधर्म्य काय असेल तर शक्ती उपासनेच्या बाबतीत ते एकवाक्य होतात, त्यांची एकवाक्यता होते. कशी तर वैष्णव शक्तीची उपासना करतात का? हो, ते महालक्ष्मीची शक्ती म्हणून उपासना करतात. शैव लोक करतात का? तर हो, पार्वती, गौरी म्हणून ते त्या शक्तीची उपासना करतात. गाणपत्य करतात का? हो, त्याच्या सिद्धिबुद्धी किंवा पुष्टी, सिद्धलक्ष्मी या रूपात ते शक्तीची उपासना करतात. तर प्रत्येक संप्रदायामध्ये मातृशक्ती म्हणून किंवा त्या इष्टदेवतेची प्रेरक शक्ती म्हणून, इच्छा, ज्ञान, क्रिया यांना प्रेरणा देणारी म्हणूनही ती शक्ती पूजली जाते. म्हणून अन्य सगळ्या देवांपेक्षा शक्तीचं, आदिशक्तीचं, देवीचं एक स्वतंत्र स्थान जास्त आहे. पण याच्यामध्ये 9 या संख्येला का महत्व आहे? 9 आपल्या सगळ्या अध्यात्म जगामध्ये किंवा साधना विश्वामध्ये 9 हा आकडा फार महत्वाचा आहे. ह्या आकड्यामध्ये जीव म्हणून आपण ज्याला ओळखतो, आपण सगळे लिव्हिंग बीइंग्स, या सगळ्यांचं गमक त्या 9 आकड्यात आहे. म्हणजे काय तर आपण सगळे 9 आहोत. 9 म्हणजे काय, 10ला 1 कमी, पण 1 अंकी आकड्यामध्ये सगळ्यात मोठा. करेक्ट. या सगळ्या चराचर सृष्टीमध्ये जेवढे पशु पक्षी वनस्पती सगळे आहेत ना, माणूस हा या सगळ्या जीवांच्या पुढे आलेला आहे, त्याच्या विवेकाच्या, क्रियेच्या किंवा अन्य शक्तींच्या आधारे. आणि तो 9 या आकड्यावर आहे. म्हणजे काय, तो बाकीच्यांपेक्षा उजवा आहे, श्रेष्ठ झालाय आपल्या विवेकाच्या, ज्ञानाच्या जोरावर, जाणीवेच्या जोरावर, चेतनेच्या स्तरावर. पण तो त्या परमेश्वरापेक्षा कुठेतरी मागे आहे, देवतांपेक्षा तो मागे आहे. त्यामुळे अन्य जीवांपेक्षा मोठा, सगळ्यात मोठा, पण ज्याने अजून देवत्व, पूर्णत्व प्राप्त केलं नाही. त्यामुळे 9 आकडा हा मानवी जीवाचं प्रतीक आहे असं म्हणता येईल. आता 9 हा पूर्णत्व देणाराही आकडा आहे. पण न्यूमरॉलॉजीचा, संख्याशास्त्राचा जर विचार केला तर 9चं वैशिष्ट्य असं आहे, ज्या संख्येशी तो जोडला जातो तर त्या संख्येला तो पूर्णत्व देतो. ती संख्या तशीच्या तशी तो ठेवण्याचं काम करतो. उदाहरणार्थ आपण 9 एकाशी मिळवला तर 9 अधिक 1 किती होतात? 10. म्हणजे तो पुन्हा 1 हा राहिला. म्हणजे 9 हा ज्याच्या बरोबर जोडला जातो त्याचं ते साक्षात रूप त्याला पुन्हा प्रदान करत असतो. हे साधनेतलं गमक आहे की साधना नेमकं काय करते, तुमचं स्वत्व हे जे मानव म्हणून आहे, मर्यादित आहे, ते संपवून त्याला ईश्वरी स्वत्वाशी जोडून दाखवते आणि एका नव्या रूपात तुमचाच तुम्हाला साक्षात्कार घडवते. म्हणून आपण 108 जप करतो.
108 मध्ये सुद्धा 1 अधिक 8 शेवटी शिल्लक राहते 9. त्यामुळे हा 9 जो आकडा आहे तो फार केंद्रवर्ती आपल्या साधनेमध्ये मानला गेला. म्हणून हे 9 दिवसांचं नवरात्र. अनेक कारण आहेत, केवळ असंच नाही, याचे अनेक अर्थ आपल्याला लावता येतात. आता गणपतीमध्ये आपण गणपतीची मूर्ती घरी आणतो, पण घटस्थापनेला आपण तसं करत नाही. तर घटस्थापनेला आपण घट बसवतो. तर हे घट म्हणजे नेमकं काय आणि त्यांच्या स्थापनेविषयी पण सांगा. आता इथे घट हे एक प्रतीक आहे, एक चिन्ह आहे. मूर्ती हे देखील एक चिन्हच आहे, पण ते माणसाला पटकन कळेल, पटकन भावेल, पटकन माणूस ज्याच्याशी कनेक्ट होईल अशा रूपात त्याला आणतो तेव्हा आपण त्याला मूर्ती म्हणतो. पण जेव्हा त्यातली व्यापकता शिल्लक ठेवायची, मूर्ती झाली की त्याला एक रंग, रूप, आकार, मर्यादा आल्या. पण जेव्हा ते सांकेतिक पद्धतीने चिन्हांच्या, सिम्बॉल्सच्या माध्यमातून सांगितलं जातं, त्याला एक पारिभाषिक शब्द आहे लिंग. लिंग हा शब्द आपण खूप मर्यादित अर्थी वापरतो, पण लिंग याचा अर्थ लीनम अर्थम गमयती, जे अव्यक्ताला व्यक्त करतं, जे स्पष्ट नाहीये ते त्याला प्रकट रूपात, प्रकाशात आणतं, त्याला म्हणायचं लिंग. मग ही जी चिन्ह आहेत, म्हणजे जसं शिवाचं ते लिंग आपण पाहतो, विष्णूचा शाळीग्राम असेल, तर अशा स्वरूपामध्ये देवीचं प्रतीक काय असा जर आपण विचार केला तर देवीची मूर्ती आपण घडवली समजा, तर ती एका स्त्री रूपात आपण घडवू, तिला 4 हात, 8 हात, 2 हात अशा रूपात दाखवू. पण त्या सगळ्याला एक मर्यादा आहे, मानवाची, मानवी भावभावनांची त्याला चौकट आहे. याच्या उलट जेव्हा घट आहे तेव्हा तो अनंताचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्याला जर गदिमांचं गाणं आठवलं, विठ्ठला तू वेडा कुंभार, सगळे जे जीव आहेत ना ते त्या घड्यासारखे आहेत, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तो घट म्हणजे आपलं प्रतीक आहे. आता आपलं प्रतीक पण देवीचं म्हणून पूजलं जातं. असं कसं? तर ती शक्ती आपल्यात आहे, ह्या घटात ती शक्ती आहे. घटामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय माहितीये? आतली स्पेस. त्या बाह्य मातीच्या आवरणापेक्षा त्याच्या आत जे आकाश सामावलेलं आहे, जे साकार झालंय, ते महत्वाचं आहे. ती शक्ती त्या आकाशात आहे. आपण तो घडा आहोत, पण त्या घड्यामधलं जे चैतन्य आहे, जे चिदाकाश आहे, ते शक्तीचं प्रतीक आहे. अजून घडा कसलं, घट कसलं प्रतीक आहे? तर प्रजननाचं, सुफलनाचं प्रतीक म्हणूनही घडा पूजला जातो. घट पूर्ण कलश म्हणजे काय? ज्याच्यातून जे स्वतः पूर्ण आहे आणि त्या पूर्णातून अजून एक पूर्णाला प्रकट करण्याची क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. म्हणून आपण जो वैदिक मंत्र म्हणतो ना, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, तसा तो पूर्ण भरलेला कलश हे त्या पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आणि पूर्णत्व म्हणजे आई आहे, जगदंबा आहे, जी परिपूर्ण आहे. ह्या चराचरातल्या प्रत्येक अणुरेणूमध्ये, कणाकणामध्ये ती विराजमान आहे, ती भरलेली आहे. आणि ती जी भरलेली आहे तिचा जो साक्षात्कार करायचा असेल तर त्या पूर्ण भरलेल्या कलशापेक्षा अन्य कुठलं प्रतीक इतकं साजेचं, इतकं परिपूर्ण म्हणता येईल. त्यामुळे तो घट हे आदिशक्तीचं प्रतीक आहे. खरं. आणि मग ते खाली पत्रावळी ठेवतात, मग ती वावरातली माती, मग त्यात ते धान्य, या संबंधात सांगा ना काही. आता इथे आपल्याला 2 मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. एक, ती माती, पृथ्वी तत्व याच्याशी असणारा देवीचा संबंध, आणि दुसरं एकूण नवरात्र ही जी काही संकल्पना आहे त्याचा मातीशी असणारा संबंध. ही सगळी जी नवरात्र आहेत ना, ती एक प्रकारे त्या ऋतुमान किंवा आपण शेतीच्या भाषेत हंगाम असं ज्याला म्हणतो, रबी हंगाम, खरीपाचा हंगाम, तर त्या शेतीच्या त्या उत्पादनांची जेव्हा पूर्ती होते, म्हणजे पिकतात, फळं असतील, फुलं असतील, किंवा याची जेव्हा पूर्ण समृद्धी असते, त्या संधी काळामध्ये हे नवरात्र आयोजित होतं. हा त्यातला संकेत आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे एक प्रकारे ही पूर्ण सुजलाम सुफलाम झालेली किंवा फलित झालेली जी सृष्टी माता आहे, जणू काही त्या मातृरूपामध्ये आदिशक्तीला पाहण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे तिथे तो सृष्टी, माती, प्रजनन किंवा सुफलन याच्याशी असणारा तो माती आणि बाकीच्या त्या वस्तूंचा संदर्भ आपल्याला लावता येतो. दुसरा महत्त्वाचा की पंचमहाभूतांपैकी जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीला आपण माता म्हणतो.
म्हणजे आदिशक्तीचं जर अगदी जवळचं आपल्याला पटकन जे उपलब्ध होऊ शकेल असं रूप आहे तर ते माती आहे. घट हा पण मातीतूनच साकार होत असतो. जसं हा आपला पिंड, हा आपला घडा त्या ज्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे ती आदिशक्ती आहे. त्यामुळे तिथे ती धरणी माता, ती माती ही साक्षात आदिशक्तीचंच प्रतिरूप असं आहे असं मानायला हरकत नाही. आणि पुन्हा तिथे शेत केलं जातं. त्यातही शेताची जी मोठी कृती आहे, आपण आजूबाजूच्या जगात जे करतो त्याचं मिनिएचर, त्याची एक संक्षिप्त लघु आवृत्ती तिथे केली जाते. आता इथे काही चमत्कार आपल्याला लक्षात येतात. म्हणजे आपण जर शेतजमिनीत काही रुजत घातलं तर त्याचा जो पूर्ण अंकुरित होण्यापासूनचा पुढचा काळ आहे तर काही महिन्यांचा काळ जातो. पण या 9 दिवसातली ऊर्जा, त्यातली शक्ती जर आपण नीट पाहिली, सूक्ष्म निरीक्षण केलं तर 9 दिवसात अगदी चांगली हातभर वर आलेली ती रोपं आपल्याला दिसतात. म्हणजे थोडक्यात ही जी ऊर्जा आहे साकार होणारी त्या अंकुरांच्या, त्या वनस्पतींच्या रूपात, ती इतकी जोमाने या 9 दिवसात दिसते. तसंच आपल्या सगळ्यांमध्ये जे शक्ती तत्व जोमाने वर येऊ इच्छित आहे, त्याच्या प्रयत्नात आहे, त्याला चॅनलाइज करणं, त्याला एक अभिव्यक्तीला वाव देणं, यासाठी हे नवरात्र आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा सांकेतिक एक परंपरेचा भाग म्हणा, एक लोकाचाराचा भाग म्हणा, म्हणून हे माती, शेत, त्याच्यावरच्या माळा असतील, असे सगळे उपचार केले जातात. म्हणजे गणपती जर आपण बघितलं तर ती एक सगुण पूजा आहे असं आपण म्हणूयात. तेच देवीच्या बाबतीत बघायला गेलं तर ही खऱ्या अर्थाने एक तत्वाची पूजा आहे. सगुण आणि निर्गुण या दोन्हींचं सांधा असा या देवी पूजेत आहे. पण पुन्हा मी म्हणेन की गणपतीच्या बाबतीमध्ये सोहळं थोडंसं ढिलाई असली तर चालतं, पण देवीचं सोहळं फार कडक असतं. मुळात सोहळं म्हणजे काय हे समजून घेऊया. सोहळं याच्याकडे 2 समाजातले वर्ग 2 वेगळ्या धारणांनी बघतात. एक वर्ग असा आहे अभिनिवेशाने बघतो की ते झालंच पाहिजे, त्याचं दडपण येतं आणि त्यातून बरेच वेळा वादावादी होणं असे प्रसंग उद्भवतात. आणि दुसरा जो वर्ग आहे तो ह्याची काही गरज नाही, सोवळे वोवळे असं म्हणून हे सगळं कसं कर्मकांड आहे, कसं झूठ आहे, कसं निरुपयोगी आहे असं म्हणतो. मुळात सोवळं वोवळं म्हणजे काय? सोवळं वोवळ्याचा जर अर्थ मुळात सोवळं हा शब्द बघूया. तो त्या एका वस्त्रविशेषाला आपण सोवळं म्हणून म्हणतो, पण ते नुसतं वस्त्र, आज दुर्दैव असं आहे सोवळं म्हटल्यावर लोक ते जे असतं नेसायचं ते शिवून घालतात. त्याच्या मागचं शास्त्र, ऊर्जाशास्त्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. रेशमाचं कापड, रेशीम मुळात ऊर्जेचं सुवाहक आहे. आपण जेव्हा उपासनेला बसतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्या कृतीबरोबर किंवा त्या जपाबरोबर, त्या उपासनेबरोबर एक ऊर्जेचं जागरण व्हायला लागतं. आणि ते ऊर्जेचं जागरण जर आपल्या अवतीभोवती नीट चॅनलाइज झालं नाही, आपल्या शरीरात ते नीट सगळीकडे पोहोचलं नाही, कुठेतरी अडकून बसलं किंवा नको तिथे त्याचा खर्च व्यय झाला तर त्यातून नुकसानही होऊ शकतं. किंवा तुम्ही जे केलंय, हिंदीत जसं म्हणतात की ये कराय पर पाणी फेर दिया, तसं होऊ शकतं. म्हणजे सोहळं नेमकं काय आहे तर तुमच्या उपासनेतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेला चॅनलाइज करणं जे आहे त्याच्यासाठी पाळलेले काही नियम, आजच्या भाषेत डूज आणि डोंट्स म्हणजे सोहळा आहे. आता पंचायत काय होते, गणपतीत आज ज्या पद्धतीने तो या व्रताचा उत्सव झालाय त्यामध्ये ही सगळी बंधनं दुर्लक्षिली जातात, त्याच्याकडे लीस्ट इंटरेस्टने पाहिलं जातं. त्यामुळे समाजाचा कल चुकतोय. समाज त्या व्रतातल्या कोणत्या अंगावर एम्फसाइज करायला हवं, कशाला महत्त्व दिलं जायला हवं ते विसरलाय आणि बाकीचं डेकोरेशन, सेल्फी आणि नको ते प्रकार याच्याकडे झुकतोय. मुळात त्या ऊर्जेला त्या मूर्तीत आधी आणि मग आपल्यात जागवणं हाच त्याही व्रतामागचा उद्देश आहे. त्यामुळे तिथे कमी असं काही नाहीये. लोक चुकतायत, त्या लोकांनी केलेल्या चुकीवरून त्याच्यात चालतं असा निष्कर्ष, गणेशोत्सवात थोडं कमी असून चालतं हा निष्कर्ष काढणं धाडसाचं आहे, चुकीचं आहे कुठेतरी. आता आदिशक्तीच्या ह्या व्रताकडे येऊया. यामध्ये अक्षरशः ती आदिशक्ती ठाई ठाई तुम्हाला अनुभव देते, प्रत्यय देते. म्हणजे खुली बिजली की तार असावी या स्वरूपात ती तिथे प्रकट होते.
आणि जर तुम्ही त्या शिस्तीने, त्या अनुशासनाने तिला नाही हाताळू शकलात, तिला नाही सामोरे जाऊ शकलात, तर काय बसणार आहे? तर शॉक बसणार. त्यामुळे हे जर वाचायचं असेल तर हे सगळे नियम काटेकोर जेवढे तुम्ही पाळाल ते तुमच्यावर बंधन, म्हणजे भीतीसाठी नाहीये. कुठल्या एका वर्गाने असं हे असंच करा तसंच करा त्यांची मक्तेदारी सांगण्यासाठी ते काही नवीन आणलेलं फॅड नाहीये, खूळ नाहीये. ते तुमच्या कल्याणासाठी काही नियम आपल्या पूर्वसुरींनी घालून दिलेले आहेत. ते सोवळं गोड आहे. पण मग इथे मला एक प्रश्न असा पडतो की आपण म्हणतोय की घट हे ते देवीच्या ऊर्जेचा स्रोत आहे. देवीच्या ऊर्जेचा स्रोत नाही, त्याचं प्रतीक आहे. हां, किंवा देवीच्या आदिशक्ती ही किंवा ती चराचरात आहे. देवीची ऊर्जा त्या घटामध्ये उतरते असं आपण त्याला तिथे म्हणूया. तर मग ज्या ज्या घरामध्ये ते घट बसतात त्या त्या घरामध्ये देवीचं कुठलं रूप किंवा त्या रूपाची ऊर्जा अवतरते? आता प्रत्येक घरानुसार त्यांची जी इष्ट किंवा आराध्य देवता असेल, इष्ट आराध्य हे बहुतांशी समानार्थी जरी वापरले जात असले, किंवा कुलदेवता. कुलदेवता हा अजून एक प्रकार आहे. बरं. इष्ट आणि आराध्य. इष्ट म्हणजे जी आपल्याला हवीशी वाटते, आपली मनोवांछित देवता आहे. आपल्याला असं वाटतं ना की मला ह्या देवतेजवळ कनेक्ट झालेलं आवडतं, वाटतं. तसं असेल तर लक्ष्मीचा नंबर पहिला असेल असं मला वाटतं. सगळ्यांची इष्ट आहे. तर इष्ट आराध्य म्हणजे जिची आराधना केली जाते कुलपरंपरेने, अशा देवता दोन्ही एकही असू शकतात, भिन्न असू शकतात. आणि तिसरी जी आपण म्हणालात ती कुलस्वामिनी, कुलदेवता. आता यानुसार तुम्ही कोणत्या रूपामध्ये तिची उपासना, कोणत्या रूपात तिला जागवताय. आपण याच्यामध्ये काय उच्चारतो तर त्या देवीला जाग ठेवणं, जाग करणं हे नवरात्रामध्ये. रात्र आहे म्हटल्यावर झोप आली, त्या झोपेतून त्या देवीला जाग करायचं. याच्या मागची कल्पना फार सुंदर आहे. असं मानलं जातं की जेव्हा आसुरी शक्ती ह्या चराचरावर साम्राज्य गाजवायला लागल्या, त्या शक्तींचा अतिरेक व्हायला लागला, दैवी सात्विक शक्ती कुठेतरी क्षीण व्हायला लागल्या, कमी पडायला लागल्या, तेव्हा या सगळ्या दैवी शक्तींनी, सात्विक शक्तींनी त्या पराशक्तीला, आदिशक्तीला आवाहन केलं. आता ती पराशक्ती होती कुठे? ती सगळ्या या चराचरामध्ये सामावलेली होती, सगळ्यांमध्ये होती, पण प्रकट नव्हती. तेव्हा या सगळ्यांनी तिला आवाहन केलं आणि जेव्हा ती आर्त भावना तिच्यापर्यंत पोहोचली तेव्हा सगळ्या त्या देवी देवतांच्या अंग प्रत्यंगातून ती शक्ती एकत्र झाली, पुंज एक तेजाचा प्रकट झाला आणि त्यातून ती देवी साकार झाली. म्हणजे काय? देवी नव्याने जन्माला आली का? नाही, ती अनादी आहे, ती अनंत आहे, सनातनी असं तिला म्हटलंय. तर ती आहेच, फक्त तिला जाग करणं, तिला जाणीव करून देणं की आमच्यावर संकट आलंय, आता जागी हो. तसं ते जाग करण्याची प्रक्रिया किंवा जागी झालेली ती देवी जागी ठेवण्याची प्रक्रिया ह्या नवरात्रामध्ये केली जाते. आता जेव्हा त्या घटाचा आपण विचार करतोय तर त्या घटामध्ये ते देवत्व आवाहन करून जागतं ठेवणं हा त्यातला मुख्य विधी आहे. मग ह्या याच्यामध्ये सरस्वती, लक्ष्मी की दुर्गा? पुन्हा मगाचं जे उत्तर आहे त्यालाच पुढे त्याचं एक्सटेन्शन बघूया की जी तुमची कुलदेवता आहे किंवा इष्ट आराध्य देवी आहे त्याच रूपात तिचं जागरण होऊ शकतं. आता याच्या मागच्या 2-3 कल्पना पाहूया. एक, ह्या 9 दिवसापैकी 3-3 दिवसाची विभागणी केलेली आहे. म्हणजे काय? पहिले 3 दिवस हे तमोगुणाचं प्रतीक असणाऱ्या कालीच्या उपासनेला, पुढचे 2-3 दिवस म्हणजे दुसरा जो सेट आहे 3 दिवसांचा मधल्या तो महालक्ष्मीच्या जागरणासाठी, रजोगुणी महालक्ष्मी, आणि तिसऱ्या 3 म्हणजे शेवटचा जो सेट आहे 3 दिवसांचा तो सरस्वतीच्या, महासरस्वतीच्या जागरणासाठी आहे. म्हणून शेवटच्या 3 दिवसात सरस्वतीची स्थापना, पूजा हे सगळं केलं जातं आणि विसर्जन केलं जातं. मग ते नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी सरस्वतीचं विसर्जन असा एक विधी तुम्हाला पंचांगामध्ये नोंदवलेला आढळेल. तर या 3 दिवसामध्ये 3 रूपांची किंवा नवदुर्गा रूपामध्ये 9 दिवस रोज एकेका रूपाची अशीही उपासना केली जाऊ शकते. मग या नवदुर्गा कोणत्या? तर आपण सप्तशतीमध्ये जे चंडी कवच नावाचं स्तोत्र वाचतो त्या चंडी कवचामध्येच या नवदुर्गांचा संदर्भ आलाय. काय? प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति,
महागौरी इति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता. या नवदुर्गा सांगितल्या. मग शैलपुत्री असेल, ब्रह्मचारिणी असेल, चंद्रघंटा, कुष्मांडा, कालरात्री, कात्यायनी, स्कंदमाता, सिद्धिदात्री अशा नवविध रूपामध्ये त्या आदिशक्तीची रूपं जरी वेगवेगळी असली तरी तत्व एकच आहे. आता काहींच्या कुळाचारानुसार एकांची कुलस्वामिनी ही महालक्ष्मी होती, त्यामुळे 9 दिवस महालक्ष्मीची जरी उपासना केली तरी हरकत नाही. एखाद्या घरी सरस्वतीची उपासना, शारदीय शारदा, त्या शारदांबिकेची जर केली तरीही हरकत नाही. मुळात ह्या सगळ्या रूपांमध्ये ती एकमेव चितशक्ती जगदंबा विराजमान आहे. तत्व एकच आहे. हे फक्त फॉर्म्स, हे आकार वेगवेगळे आहेत, नावं वेगवेगळी आहेत. हे भान ठेवून कोणत्याही आपल्याला इष्ट वाटणाऱ्या, आवडणाऱ्या रूपाचं आवाहन तिथे केलं जाऊ शकतं. श्रद्धा आणि भाव हा हवाच महत्वाचा आहे. सर, आत्ता मागाशी तुम्ही म्हटलात की देवीनी असुरांशी युद्ध केलं, त्याचा आजच्या काळातील संघर्षाशी कसा आपण काही रिलेट करू शकतो का? तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अखंड आपलं युद्ध सुरूच आहे. दैवासुर संग्राम, ज्याला पुराणामध्ये फार महत्त्व आहे, हा काही पुराण काळातच झाला आणि नंतर काही होत नाही आज, असं नाही आहे. हा नित्य चालणारा एक विश्वाचा अविभाज्य भाग आहे. सतत हा संघर्ष सुष्ट दुष्ट, आसुरी सुर या विचारांमध्ये, या जीवन पद्धतीमध्ये, या संस्कृतीमध्ये सतत हा सुरू असतो. मग ही जी आदिशक्ती आहे ती काय करते, तर ती प्रत्येक वेळी या विश्वामध्ये बॅलन्स, संतुलन निर्माण करत असते. ती मूलाधार आहे. तिला प्रकृती असं म्हटलं जातं. प्रकृतीचं काम काय आहे? जन्माला घालणं आणि जे जन्माला आलेलं आहे त्याच्यामधलं संतुलन कायम टिकवून ठेवणं, अबाधित ठेवणं. तसं ही आदिशक्ती जेव्हा या उत्पन्न केलेल्या सृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा असमतोल दिसायला लागतो, आसुरी शक्तींचं उत्थान होतंय, दैवी शक्ती दडपल्या जात आहेत, किंवा अन्य कुठले जे खरंच दीन दलित, पददलित असे कोणी आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय, तेव्हा तेव्हा ही आदिशक्ती जागी होते. काही वेळेला तिला आवाहन करावं लागतं, काही वेळेला तिचं ती रूप धारण करते, आकार घेते आणि आपल्या भक्तांचा उद्धार करते. पण मी आमच्या घरामध्ये गड बसवलेले आहेत, तर मी काय आवाहन करणार आहे त्या देवीला? आपण देवीला आवाहन हेच करायचं आहे. आता जेव्हा आपण तिला आई म्हणून हाक मारतोय ना, आपण तिला काही सांगायची खरंच गरज आहे का? आपल्या आईला कळतं की आवाहन करून प्रार्थना कशी असावी की तुझ्या कृपेने हे सगळं आहे, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. आता आद्य शंकराचार्यांचं एक देव्यपराध क्षमापन स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. माझ्यासारखा पातकी जगात शोधून सापडणार नाही आणि तुझ्यासारखी पाप निवारण करणारी, पावन करणारी जगज्जननी दुसरी कोणी नाही. त्यामुळे हे लक्षात घे आणि तुला जे करायचंय ते कर. थोडक्यात आवाहन करताना तिला म्हणावं की हे आहे, हे असं आहे आई, जे काही कल्याणाचं आहे, ज्याच्यामध्ये या विश्वाचं आणि माझं शाश्वत कल्याण असेल ते तू कर. मग नवरात्रात आपल्या कुलदेवतेसाठी काय करायला हवं? आपल्या कुलदेवतेचा म्हणजे आता याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक कुलस्वामी आणि कुलस्वामिनी. म्हणजे बेसिकली कुलस्वामिनी. कुलस्वामिनीसाठी जे वेगवेगळे विशिष्ट आचार असतील, उदाहरणार्थ काहींकडे जागर गोंधळ केला जातो देवीसाठी, रात्री विशेष नृत्य गायन हे त्याच्यासाठी आयोजित केलं जातं. हा कुळाचार ज्यांच्याकडे त्यांनी तो करावा. काहींकडे तळी भरणं हा एक उपासनेचा भाग आहे. काहींकडे बोडण करणं असाही भाग आहे. काहींकडे बाकी काही न करता केवळ जप जाप्य पारायण केलं जातं. मग सप्तशतीचा पाठ असेल किंवा प्राकृत सप्तशती देवी महात्म्य त्याचाही पाठ एक एक अध्याय वाचून केला जातो, किंवा वेगवेगळी देवी स्तोत्र आहेत त्यांचं पठण आहे. तर आपल्या देवीचा जसा कुळाचार परंपरेने चालत आलेला असेल तो अवश्य या नवरात्रामध्ये करावा.
इथं आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच जणांना आपली कुलस्वामिनी कोण आहे हे माहीत नसतं, तर अशा वेळे काय करावं? आता हा प्रश्न कसा आहे सांगू का? बरेच वेळेला दुर्दैवाने एखादं मूल जन्म झाल्या त्याच्या आईबाबांचं काहीतरी बरं वाईट होतं, किंवा सहेतुकपणे काही मुलं अशी टाकली जातात, अनाथाश्रमात वाढतात. आता इथे त्यांना त्यांचे आईबाप कोण ह्याचा काही पत्ता नाही आहे, म्हणून त्यांना आईबाप नाहीत असं होतं का? ते जन्माला आलेत याचा अर्थ त्यांचे आईबाप कुठेतरी असले पाहिजेत. तसं आपला या कुळात जन्म झाला, हे कुळ अस्तित्वात आहे म्हटल्यावर त्या कुलाचा स्वामी आणि कुलाची स्वामिनी ही कोणीतरी असणारच असणार आहे. आता जेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी माहीत नाही तेव्हा आपण कुलस्वामिनी याच नावाने तिला हाक मारू शकतो. जी कोणी माझी कुलस्वामिनी असेल ती आदिशक्तीच असणार आहे. तिचं रूप कदाचित वेगवेगळं असू शकतं, कोणी लक्ष्मी म्हणून पुजतं, कोणी काली म्हणून पुजतं. तत्व एक आहे. त्यामुळे तुम्ही तिला कुलस्वामिन्यै नमः या नाममंत्रानेही आवाहन करू शकता. जी कुलदेवता आहे ते जसं पत्रावर इंग्लिशमध्ये आपण लिहितो टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न, तसं तुम्ही हाक मारू शकता. कुलस्वामिनी जी माझ्या कुळाची अधिष्ठात्री आहे तिला, त्या जगदंबेला मी हाक मारतो. मग या भावनेतून जर तुम्ही तिची उपासना, जी सर्वसामान्यपणे आदिशक्तीची म्हणून केली जाते, मग सप्तशतीचा पाठ असेल, तिच्यासाठी तिच्या एखादं शक्तिपीठ आहे, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत, त्यापैकी एखाद्या स्थानी जाऊन तिची ओटी भरणं आहे, पूजा करणं, षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा करणं, अभिषेक करणं, हे आपण करू शकता. तिच्यासाठी ब्राह्मण, कुमारिका, सुवासिनी यांची पूजा करून त्यांची संभावना करणं, त्यांना भोजन देणं, ही उपासना आपण करू शकतो. किंवा अगदीच काही नाही, बाकी काही गोष्टी शक्य नाही आहेत, तर तिच्या नाममंत्राचा जप, आपल्याला जे देवीचं रूप आवडतं तिच्या त्या रूपाचा जप सुरू करावा, नामस्मरण करावं आणि तिला प्रार्थना करावी, आळवावं की तुझं जे रूप असेल, जे आमच्या कुळाच्या कल्याणासाठी तू धारण केलंयस, त्या रूपाचा साक्षात्कार आम्हाला व्हावा. ते रूप नेमकं कोणतं आहे, तिची उपासना कशी आमच्याकडून करता येईल याच्याविषयी मार्गदर्शन करावं आणि ती देवी नक्कीच त्यांना प्रचिती देईल. सर, आता तुम्ही म्हटलात की सुवासिनी आणि कुमारिकांचं पूजन केलं पाहिजे. का करायला हवं? आपण जर असा विचार केला तर सगळ्या या जगातल्या ज्या म्हणून नारी आहेत, स्त्री आहेत, प्राणीशास्त्राच्या संदर्भात शब्द मादी असा येतो, पण मादी म्हणून न पाहता तिला नारी, जी नारायणाला जन्म देणारी आहे, तिचं जर आपण रूप पाहिलं तर ह्या चराचरामध्ये असणारी प्रत्येक स्त्री, प्रत्येक जीवाठाई असणारं स्त्रीत्व. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे काय म्हणताय? पुरुषामध्येही एक छुपी, एक लपलेली स्त्री असते. म्हणजे स्त्रिया या पूर्ण आदिशक्तीचं रूप आहेत, पण त्या पुरुषामध्येही एक सुप्त रूप त्या आदिशक्तीचं असतं. त्याच्यामध्ये असणारे वात्सल्य, करुणा, हे जे गुण आहेत ते त्या आदिशक्तीतून आलेले आहेत. मानसशास्त्र काय आणि जीवशास्त्र काय, दोन्ही ह्या विधानाला माझ्या पुष्टी देतात. हो, कारण पुरुष हा असस्तन आहेच की. ते तर आहेच, पण त्या एकूण स्वभावामध्येही अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या गुणसूत्रामध्ये आईकडून आलेलं असं काहीतरी आहे. त्यामुळे तो प्रत्येक जीव हा अर्धनारी नटेश्वर आहे. त्यातला जो भाग हावी असतो, प्रभावी असतो, त्याच्यावरून आपण त्याचं लिंग निश्चिती करतो, त्याला पुरुष किंवा स्त्री ठरवतो. तर हा जो स्त्री भाव आहे, जो पूरक आहे, त्या शिवाला, त्या पुरुषाला जो पूर्णत्व देणारा आहे, त्याची पूजा ही शक्तीची पूजा आहे. त्यामुळे मग त्या शक्तीचं जे मूर्तिमंत पूर्ण रूप आहे ते स्त्री. मग त्या स्त्रीची 3 रूपं आपण जर पाहिली, बाला, यौवना म्हणजे युवती रूपातलं, आणि प्रौढ, तर या तिन्ही फेजमध्ये तिची पूजा होते. म्हणजे काय, बाल रूपामध्ये कुमारी अवस्थेमध्ये जिथपर्यंत ऋतुप्राप्ती झालेली नाही तिथपर्यंत तिची पूजा केली जाते. म्हणजे काय, त्या शक्तीचं जे अस्फुट रूप आहे, पोटेन्शियल आहे, पण अजून ते पूर्ण व्यक्त झालेलं नाही, साकार झालेलं नाही, तर त्या रूपामध्ये पूजा म्हणजे ती कुमारी पूजन आहे. हे सर्वोत्कृष्ट देवी उपासनेचं साधन आहे. म्हणजे बाकी काही जमलं नाही आणि कुमारी पूजा करता आली, त्याच्यासाठी प्रत्येक वयोगटातल्या कुमारीला वेगवेगळं नाव दिलेलं आहे.
तिचं एक स्वतंत्र महत्व आहे, तिची पूजा तुम्ही करू शकलात. म्हणजे साक्षात जसं आपण मूर्ती आणतो तसं त्या व्यक्तीला, त्या कुमारिकेला घरी बोलवावं, देवीच्या मूर्तीची ज्या भावनेने पूजा करावी त्या भावनेने तिचा मान सन्मान करावा, तिला सुगंधी पुष्प गजरे अर्पण करावेत, तिला हवं नको ते पाहावं, या स्वरूपात कुमारिकेचं पूजन केलं जाऊ शकतं. आणि ही कुमारिका आपल्या घरातली असली तर तरीही हरकत नाही. मुळात घरच्या स्त्रियांविषयी, कुमारिकांविषयी एक हेका किंवा एक राग ठेवायचा, त्यांच्यावर ओरडायचं आणि बाहेरच्या कुमारिकांना, सुवासिनींना देवी म्हणून बोलवायचं, ही भारतीय संस्कृती नव्हे. आधी घरची लक्ष्मी ही प्रसन्न हवी, आधी तिला संतुष्ट करा. तिथे जर ती आदिशक्ती जागी झाली तर बाकीच्या विश्वातल्या सगळ्या आदिशक्तीच्या रूपांशी तुम्ही जोडले जाऊ शकता. त्यामुळे आधी त्या दोघींना आनंदी ठेवा, त्यांच्या कामात तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल ते सहकार्य करा, त्यांच्यामध्ये कुठेही असंतुष्टता नाही ना याची खातरजमा करा. आणि मग बाह्य जगातल्या ज्या कोणी कुमारिका असतील, सुवासिनी, आता केवळ कुमारिकाच आहेत असं नाही तर सुवासिनींचीही पूजा होते. म्हणजे अगदी काही तंत्रग्रंथामध्ये इथपर्यंत उल्लेख आढळतात की 9 कुमारिका इज इक्वल टू 1 सुवासिनी. म्हणजे त्या एक सुवासिनीची पूजा, किंवा काही ठिकाणी बरोबर उलटं पण आहे, 9 सुवासिनी बरोबर 1 कुमारिका. पण सुवासिनीचा क्रायटेरिया काय? जी सधवा आहे, जिचा विवाह झालेला आहे, जी पतीबरोबर आनंदाने गुण्यागोविंदाने नांदते आहे अशी, आणि त्यात अधिक शक्य झालं तर जी लेकूरवाळी आहे, जिला मुलं झालेली आहेत, अशा स्त्रीची सुवासिनी, सौभाग्यवती, देवीचं रूप म्हणून पूजा केली जाते. त्याला वयोमर्यादा नाहीये. त्याला वयोमर्यादा नाही. पण आता याच्यात अजून एक की काही वेळेला कुमारिकांचं पूजन करताना वयोमर्यादा आहे. म्हणजे कुमारिका आणि सुवासिनी यांच्या मधली जी फेज आहे, बरेच वेळा बोलीभाषेत तिला घोडकुमारी असं म्हणतात. आता तिथे तिची पूजा का केली जात नाही? कारण शुचिता हा एक मुद्दा जो अनेकांना जाचक वाटतो, किंवा स्त्री पुरुष समानतेच्या नको त्या विचाराकडे, एका टोकाकडे ते नेऊ इच्छितात. पण या ज्या कल्पना आहेत, म्हणजे जिच्यामध्ये ते मातृत्व धारण करण्याची क्षमता आली आहे पण तिचं अजून योग्य विनिमय झालेला नाही, याचा अर्थ माता होण्यासाठी स्त्री जन्माला येते का? तर ते मर्यादित नाहीये. तिचं कर्तृत्व, तिचं महात्म्य फार मोठं आहे. पण जेव्हा तुम्ही आईला हाक मारताय तेव्हा तुमच्या समोर असणारी आई ही तिची पूर्ण प्रतिमा असू शकते. म्हणून हे सगळे जे नियम आहेत, मर्यादा आहेत, त्या दृष्टीने. मग सुवासिनी असो किंवा कुमारिका यांचं पूजन कुणी करावं? घरातल्या पुरुषांनी का स्त्रिया? पुरुषही करू शकतात आणि घरातल्या स्त्रिया, कन्या ह्या देखील करू शकतात. सर्वांनी करण्यासारखा हा विधी आहे. फक्त हे करत असताना जो स्पर्शादी उपचार आहेत, म्हणजे स्पर्श करणं, तर पुरुषांना ही मर्यादा घालून दिलेली आहे. म्हणजे अगदी ते ब्रह्मचार्यालाही आहे आणि गृहस्थालाही आहे की ज्या आपल्या घरातल्या नातेसंबंधा व्यतिरिक्त स्त्रिया आहेत त्यांची पूजा, त्यांना कुठलाही उपचार अर्पण करताना स्पर्श न करता त्या केल्या जाव्यात. म्हणजे फूल व्हायचंय तिच्या पायावर तर ते मुद्दामून हात लावून ते वाहू नका, ते दुरून वाहा. तिला गंध अर्पण करायचं असेल तर ते तबकामध्ये घेऊन तिच्या समोर तुम्ही धरू शकता, ते तुम्ही जाऊन तिला लावायचं नाहीये. ह्या काही गोष्टी सांभाळाव्या लागतील. किंवा घरातल्या सुवासिनीकडून, कुमारिकेकडून ते उपचार तिला तुम्ही अर्पण करू शकता. आता नवरात्रातलं आणखीन एक असं आहे की घट बसलेले आहेत, तिथं दिवा एक कायम सतत तेवत ठेवायला पाहिजे. हो. तर हे खरं आहे का? तर हा एक कुळाचार आहे. म्हणजे 9 दिवस अखंड तेवता दिवा असणं. मग काही ठिकाणी तो तेलाचा असतो, अगदी काही लोक तुपाचाही दिवा ठेवतात. तर पुन्हा तेजाचं अस्तित्व हे देवत्व जागृत ठेवण्यासाठी कल्पलेलं आहे. ती ज्योत जी तेवतीये ती त्या देवत्वाला जागी ठेवते. नवरात्र हा जागरणाच्या साठी केला जाणारा एक व्रतोत्सव आहे. त्यामुळे ते जागं राहणं आहे, जिथपर्यंत दिवा जागा आहे, तेवतो आहे, तिथपर्यंत ती जागृती आहे. हा परस्पर संबंध संकेतातून दाखवलेला आहे, म्हणून तो दिवा अखंड ठेवला जातो. तसंच आणखीन एक, नवरात्रीमध्ये शेवंतीच्या फुलांना फार भाव असतो. तर तो का?
असं खरं तर नाहीये. म्हणजे शेवंती हे त्यातलं एक महत्वाचं फूल आहे आणि त्याचा सीझन याही दृष्टीने त्याच्याकडे पाहता येईल. पण आदिशक्तीच्या उपासनेला कोणतंही जे फूल आहे, आता कोणतंही म्हणजे मागे आपण जसं म्हटलं होतं, वाटेल ते वाटेल ते, वाटेल ते जरबेऱ्याचं बिनवासाची फुलं देवीच्या उपासनेत शक्यतो आणू नयेत. जी सुवासिक आहेत, सुगंधी आहेत, ज्याला कुठलाही उग्र गंध नाहीये, अशी कुठलीही फुलं देवीला वाहता येतात. त्यातही द्रोण पुष्प म्हणून गोकर्णाची जी आहेत, गिरीकर्णी असंही त्याला म्हणतात, ती तुम्ही वाहू शकता. शेवंतीची आहेत, सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जयी पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पैही, असा मंत्रच आहे पूजेमध्ये. म्हणजे काय, कण्हेरीची फुलं ज्यांना वास नाही पण तेही दुर्गेच्या पूजेमध्ये वापरता येतात. बकुळ आहे, जाई जुई, शेवंती, अशी सगळी सुगंधी फुलं देवीला अर्पण करू शकता. आणि देवीला खणा नारळाची ओटी का भरली जाते? खणा नारळाची ओटी हे सौभाग्य आणि सुप्रज, म्हणजे ओटी भरणं हा जो काही एक विधी आहे, उपचार आहे, हा सुप्रजा त्या स्त्रीने व्हावं यासाठीचा लौकिक उपचार आहे. म्हणजे जी नुकतीच विवाहित आहे तिची ओटी का भरायची, तर तिच्या पोटी उत्तम संतती जन्माला यावी या भावनेने, आणि जी लेकुरवाळी आहे, जिला आधीच अपत्य झाले, तिचीही त्या कृतज्ञतेने, ही मातृरूप आहे. म्हणून खण वस्त्र, मानवस्त्र आहे ते, आणि नारळ. आता काय आहे, आपण एखाद्या पाहुण्याला घरी बोलावलं, त्याचा आदर सत्कार करायला आपल्याकडे काय काय साधनं आहेत, आपण त्याला काय रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकतो, तर त्याच्या उपयोगाचं जे आहे ते आहे. आता तो खण देताना सुद्धा त्याचा विशिष्ट आकार, रंग याचेही काही निकष आहेत, मी आता त्या तपशिलात शिरत नाही. पण हे सगळं सौभाग्य द्रव्य आहे. जे जे सुवासिनीला म्हणून अर्पण केलं जातं ते त्या ओटीमध्ये सगळे सौभाग्य अलंकार, म्हणजे ज्याची जेवढी ऐपत त्यानुसार ते कमी जास्त होतात. काही लोक फक्त खण, नारळ किंवा नारळ ज्यांना शक्य नाही ते खोबरं, खोबऱ्याची वाटी, हळकुंड, अखंड तांदूळ, अक्षत, सुपारी, एखादी दक्षिणा म्हणून थोडी रक्कम, एखादा सौभाग्य अलंकार, मग गळ्यातलं असेल, बांगड्या असतील, असं त्या ओटीमध्ये अर्पण करतात. पण असाही एक वाद आहे की जी सगळ्या जगाची जगन्माता आहे तिची तुम्ही काय ओटी भरणार आहात? अगदी खरं आहे. हे सगळे उपचार आपण का करतो? खऱ्या अर्थाने आपण कधी तिला काही देऊ शकतो का? म्हणजे तूच दिलेली वाणी घेऊन तिची स्तुती आपण करत असतो. म्हणजे त्या देवीनेच आपल्याला हे सगळं प्रदान केलंय, त्याची परतफेड तर होऊच शकत नाही. आपण केवळ एक कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून ते त्यांना अर्पण करत असतो. म्हणजे इथं ही कृतज्ञता महत्वाची आहे. मग याचा अर्थ असा होत नाही की मी खण नारळाची ओटी भरली, आता तू माझ्या इच्छा पूर्ण कर. हा व्यवहार आहे, हा व्यापार आहे. म्हणजे मी काहीतरी तुला देते, फक्त आपला जो भाव आहे तो व्यक्त करण्यासाठी. असं होतं ना की माझ्या मनात तुमच्याविषयी फार प्रेम आहे, पण तुम्ही जर जेवायच्या वेळी घरी आलात, मला तुमच्याविषयी फार प्रेम वाटतं, आय लव्ह यू, असं 10 वेळा म्हणून तुमचं पोट भरणार नाहीये ना. तर माझ्या मनात असणारं प्रेम, आदर व्यक्त करायला काही उपचारांचं माध्यम असतंच, असावंच लागतं. ते नुसतं असं तोंडी म्हणून चालत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्हाला काय आवडतं तो पदार्थ मी अगदी ठरवून करेन, तुमच्यासाठी मेजवानी देईन, किंवा तुम्हाला एखादा रंग आवडत असेल तर त्या रंगाचा शर्ट तुम्हाला देईन. तसं हे खण नारळ हे केवळ प्रयोजन मात्र आहे, प्रतीक आहे. पण जसा भाव, श्रद्धा आणि त्यानुसार यथा देहे तथा देवे, मला जसं आवडतं ते मी आधी देवाला अर्पण करीन. म्हणजे उपनिषदामध्ये तेन त्यक्तेन भुंजीत हा असं विधान आहे ईशावास्य उपनिषदामध्ये. आधी त्याला अर्पण करा आणि मग तो जो प्रसाद देईल त्याचा स्वीकार करा प्रसाद म्हणून. नवरात्रीतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी. या दिवसाला का अधिक महत्त्व आहे? मुळात आदिशक्तीच्या उपासनेची तिथी म्हणून अष्टमीला महत्त्व आहे. प्रत्येक देवतेला उपासनेसाठी एक एक तिथी निर्धारित केलेली आहे. म्हणजे जसं गणपतीला चतुर्थी आहे, विष्णूंना एकादशी द्वादशी आहे, शिवाला त्रयोदशीची संध्याकाळ म्हणजे ज्याला आपण प्रदोष म्हणतो, किंवा चतुर्दशीची रात्र आहे. तसं देवी उपासनेमध्ये अष्टमी आणि नवमी या दोन्ही विशेष तिथी आहेत. अष्टमी का, तर चंद्राची जी स्थिती आहे ना आकाशामध्ये, हे सगळं जे आपलं धर्मशास्त्रीय विधानं आहेत, सिद्धांत आहेत, हे या
सृष्टीच्या अवकाशातल्या आणि पृथ्वीवरच्या स्थितीवर अवलंबून आहेत. चंद्र अष्टमीला म्हणजे काय, 2 पक्ष आपल्या महिन्यामध्ये असतात, एक शुक्ल पक्ष, एक कृष्ण पक्ष. कृष्ण पक्षामध्ये चंद्राच्या एकेका कलेचा ऱ्हास होत जातो आणि अमावस्येला तो पूर्ण दिसेनासा होतो. आणि याच्या उलट शुक्ल पक्षामध्ये एकेका कलेने तो वाढत जातो. तर अष्टमी ही या दोन्ही पक्षामधली मध्यम स्थिती आहे. जेव्हा 15-15 दिवसाचा आपण कालावधी धरतो तेव्हा 7 इकडे आणि 7 तिकडे असे दिवस आपण जर पाहिले तर अष्टमी हा बरोबर मधला म्हणजे ती संधी आहे, संधी काळ आहे. त्यामुळे अष्टमी ही जसं दोन्ही पक्षांना, दोन्ही बाजूंना, दोन्ही दुव्यांना जोडणारी अशी जी आदिशक्ती आहे तिची अष्टमीच्या दिवशी पूजा सांगितली. आता त्याचे काही संकेतही आहेत. वराह पुराणामध्ये दुर्गेची उत्पत्ती, कात्यायनीची उत्पत्ती ही अष्टमीला झाली म्हणूनही अष्टमीचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे जो महिषासुर मर्दिनीचा अवतार झाला तो अष्टमीच्या दिवशी झाला असं मानलं जातं. प्रत्येक युग परत्वे, कल्प परत्वे ह्या अवतारांच्या तिथी बदलतात, पण बहुतांश देवी रूप ही अष्टमीच्या दिवशी अवतरली असं मानलं जातं. कृष्णाष्टमी, कृष्णाष्टमी आहे म्हणजे श्रावणातली अष्टमी. त्या दिवशी योगनिद्रा ही त्या एका अनवशेच्या रूपामध्ये प्रकट झाली जिने कृष्णाचं रक्षण केलं असं मानलं जातं, विंध्यवासिनी. त्यामुळे अष्टमीचं महत्त्व असं आदिशक्तीच्या पूजेमध्ये आहे. या अष्टमीला घागरी फुंकल्या जातात, ते का? घागरी फुंकणं हाही काही घराण्यांमध्ये असलेला कुळाचार आहे. हे जे घागरी फुंकणं आहे, पुन्हा घट, घागर, कुंभ हे प्रतीक आलं. त्याच्यामध्ये ती धुपवून त्याच्यामध्ये फुंकर घातली जाते. हे एक प्रकारे त्याला श्वासाचा व्यायामही म्हणता येईल. म्हणजे ज्यांना दीर्घ श्वसन करता येत नाही त्यांना पटकन जर साधा व्यायाम सांगायचा झाला तर काय सांगता येईल, तर घागरी फुंकावे. स्त्रियांसाठी विशेषतः असे वेगवेगळ्या ह्या ज्या क्रीडा म्हणता येणार नाही, पण ह्या देवीच्या उपासनेच्या अनुषंगाने सांगितलेले उपचार किंवा साधना या त्यांच्या प्रकृतीसाठी, स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे याला घटादमान असं म्हटलं जातं. हा एक उत्तम फुफ्फुसाचा, छातीचा आणि श्वसन पूर्ण यंत्रणेचा व्यायाम म्हणता येईल. दुसरा आता महत्त्वाचा म्हणजे त्याच्यातही अतिरेक की रोज उठून ते करत बसा असा त्याचा अर्थ होत नाही, अति सर्वत्र वर्षयेत. दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग की ह्या सगळ्या वातावरणामध्ये जर तुम्ही त्या घागरी फुंकताना कधी गेला असाल, ते पूर्ण वातावरण एकदम असं दिव्य ऊर्जेने भारलेलं असतं, कोंदलेलं असतं. हे का, तर आपल्या पिंडात आणि ब्रह्मांडात ही प्राणशक्ती आहे, प्राण ऊर्जा आहे. आणि जेव्हा तुम्ही ती फुंकर टाकता, श्वास वायू सोडता कुठेही, तेव्हा तुमच्या आतली त्या बाहेरच्या ब्रह्मांडात जाते. हा सतत खेळ सुरू आहे. आणि जेव्हा हा खेळ एक प्रकारे दैवी अधिष्ठानावर तुम्ही खेळता तेव्हा त्या कणाकणातली तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातली ती दैवी ऊर्जा जागृत व्हायला सुरुवात होते. तुम्ही आपल्या प्रयत्नाने तिला जाग करता. त्यामुळे हे घागरी फुंकणं हाही एक प्रकारे शक्ती जागरणाचा भाग म्हणून आपल्याला पाहता येईल. याच वातावरणात काही जणांच्या अंगातही येतं, तर हा देवीचा संचार अंगात येणं हे कितपत खरं आहे? हे सगळ्यांच्याच बाबतीत खरं आहे असं म्हणता येणार नाही. मुळात हे संचार म्हणजे काय याच्या मागचं शास्त्र थोडं समजून घेऊया. शास्त्र हा शब्द अनेक लोक वेगळ्याच भलत्या जाती शास्त्र असतं ते म्हणूनही घेतात, आणि काही लोक शास्त्र असतं ते अशा अभिनिवेश किंवा आग्रहासाठी, काही वेळेला दुराग्रहासाठीही हा शब्द वापरतात. शास्त्र कशासाठी? शास्यते शस्यते अनेन, ज्याच्याद्वारे रुटीन बसवलं जातं, नियमित केलं जातं त्याला शास्त्र म्हणायचं. आणि ज्याच्यामुळे ती गोष्ट प्रशंसेस पात्र होते, स्पृहणीय होते, त्याला शास्त्र म्हणायचं. आता शास्त्र म्हटल्यावर आता या सगळ्या मागचा गर्भितार्थ काय, तर आपलं अस्तित्व मी आहे म्हटल्यावर मला माझ्या देहाचं भान आहे, माझ्या मानसिक पूर्ण वातावरणाचं भान आहे. या पलीकडे जाऊन एखादी जाणीव जेव्हा आपल्यामध्ये जागी होते, हा आवेश असं ह्याला म्हटलं जातं. जिथे तुमची स्वतःची जाणीव मी आहे, मी अमक्या अमक्या नामाचा,
हे माझं सोशल स्टेटस आहे, या सगळ्याची जाणीव हळूहळू सुप्त व्हायला लागते आणि कुठली तरी एक वेगळी जाणीव तुमच्यामध्ये जागी व्हायला लागते. ह्याला आवेश असं म्हणतात. म्हणजे मी प्रणव गोखले आहे याची विस्मृती होऊन कुठल्या तरी दुसऱ्याच्या अभिज्ञान, ओळखीमध्ये, दुसऱ्याच्या जाणीवेमध्ये मी रुजलो आणि त्याच्याप्रमाणे माझं वर्तन, हावभाव, बोलणं चालणं सुरू झालं की तो एक प्रकारचा आवेश मानला जातो. याच्या मागची 3 वेगवेगळी कारणं आहेत. हे आवेश दैवी स्तरावरही होऊ शकतात. अधिदैविक आवेश, आधी भौतिक आवेशही आहेत. म्हणजे काय, ज्या आपल्या आधी मानसिक आधी असतात ना, म्हणजे स्प्लिटेड पर्सनॅलिटी किंवा असे ज्या काही मानसिक आधी ज्याला म्हटलेलं आहे, त्याचाही संबंध काही वेळेला याच्याशी असू शकतो. एखादी व्यक्ती एवढा ध्यास घेते दुसऱ्या व्यक्तीचा किंवा काही परिस्थितीचा की त्याचा अध्यारोप तिच्या स्वभावामध्ये व्हायला लागतो, ती त्याच्यासारखं वागायला लागते. ही एक प्रकारची आधी आहे. ते भौतिक असंही त्याला म्हणता येईल. काही वेळेला आध्यात्मिक स्तरावरचा आवेश म्हणजे काय, ती ईश्वरीय वैश्विक शक्ती ही तुमच्यामध्ये तुम्हाला माध्यम करून तुम्हाला एक साधन म्हणून वापरून घेते. त्याला आध्यात्मिक आवेश असंही म्हणता येईल. जेव्हा ज्ञानोबा म्हणतात की मी बोलणारा नाहीच आहे, ज्ञानेश्वरी सांगता सांगता ज्ञानोबा त्या भावात गेलेत की माझे गुरु माझ्याकडून बोलवून घेत आहेत. ते गुरु म्हणजे त्या निवृत्तीनाथ आहेत किंवा ते विश्वाचं अधिष्ठान असणारा जी परमात्म शक्ती आहे ती त्यांच्या माध्यमातून बोलते. हा आध्यात्मिक आवेशही आहे. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 स्तरावर हे आवेश होत असतात. आता त्या दैविक स्तरावरच काही वेळेला अतिमानवी पण ज्यांना खरं सात्विक दैवी अधिष्ठान नाही अशाही काही शक्ती या वातावरणात आहेत. जसं आपण सुष्ट शक्ती आहे तसं म्हणतो, तशा दुष्ट शक्तीही असतात. जेव्हा कोणत्याही एका आवाहनाने ह्या शक्ती, आजच्या भाषेत सांगू का, ट्रिगर होतात, त्यांना एक अवताण मिळतं, आवाहन मिळतं, तेव्हा त्या प्रवेश करू शकतात. त्यासाठी आधी पिंडाची तेवढी पात्रता हवी, देहाची तेवढी शुचिता हवी. मग त्या देहामध्ये आविष्ट होणाऱ्या शक्ती सुष्ट आहेत का दुष्ट हे त्याच्या कुवतीनुसार बदलत जातं. आणि काही वेळेला हा एक वातावरणाचा परिणामही असतो. जसं एक व्यक्ती नाचायला लागली पार्टीमध्ये की ज्यांना नाचायचंय त्यांनाही चेव चढतो आणि तेही नाचायला लागतात. काही वेळेला असाही भाग याच्यामध्ये असू शकतो. मनोविज्ञान हे याच्यामध्ये फार चिंतनीय आहे. म्हणजे सगळ्यांनाच आवेश होतो का? आध्यात्मिक आवेश हा सर्वोच्च आहे आणि तो होणं अत्यंत दुर्लभ आहे. दैवी आवेश त्या पिंडाच्या शुचिता आणि त्याच्या नियमांनुसार होऊ शकतात. आसुरी किंवा पिशाच आवेश असेही होऊ शकतात. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे केवळ मानसिक व्याधी आधी यांच्यामुळेही हे आवेश लौकिक स्तरावरही होत असतात. त्यामुळे नेमकं काय याचा विवेक प्रत्येकाने केला पाहिजे. आता नवरात्रामध्ये जागरण गोंधळही केले जातात, त्याचं महत्व काय? नवरात्र ही व्यष्टी आणि समष्टी दोन्ही उपासनांना एका प्लॅटफॉर्मवर आणणारी संकल्पना आहे. म्हणजे काय, आपल्या वैयक्तिक उपासना असतात ना, आपण जप करतो, पारायण करतो, पूजा करतो, या सगळ्या वैयक्तिक व्यष्टिगत साधना आहे. समष्टीची, समाजाची साधना म्हणून काय, आपण असं एकत्र कधी साधना करतो का? अन्य काही धर्मांमध्ये ही समष्टी साधना आपसूक केली जाते. एकत्र प्रार्थना करणं, ह्या एकत्र येऊन प्रार्थना करण्यामध्ये एक वेगळी शक्ती सामावलेली आहे. त्यामुळे जे समष्टीचं मन आहे, ज्याला कॉस्मिक माइंड, सुप्रा माइंड म्हणूनही ओळखलं जातं, त्याच्या जवळ तुम्हाला या समष्टी साधनेतून जाता येतं. जेव्हा एकापेक्षा अनेक स्त्री पुरुष एकत्र येतात आणि जगदंबेसाठी काही करतात, मग त्याच्यात नृत्य आहे, गीत आहे, आपल्या कलेचा आविष्कार आहे, तर या कलाविष्कारातून व्यष्टीतली आणि समष्टीतली जगदंबा जागवणं हाच त्याच्या मागचा खरा गर्भितार्थ आहे. आता जे दांडिया, गरबा अशी जी लोकनृत्य आहेत, आता त्या प्रादेशिक स्तरावर ज्या कला विकसित झालेल्या होत्या संस्कृतीमध्ये, त्यांचं इथे उपयोजन केलं जातं. म्हणजे काय, नृत्याची कला मी उपासनेच्या कामी लावली. यातला मुख्य गर्भितार्थ काय आहे, तिथे गरबा, पुन्हा मातृशक्ती आली. तो जो घट मध्ये ठेवला जातो तिथेही एक घट आहे, सच्छिद्र घट आहे.
आपल्या देहाला 9 छिद्र आहेत. हम्म. तसं त्या देहाचं प्रतीक तो घट आहे आणि त्याच्यामध्ये आत एक दिवा ठेवलेला आहे, आत्मरूप दिवा. हम्म. आणि त्याला साक्षी ठेवून, त्याला मध्ये ठेवून जो तो आपला जागर करतोय. हम्म. आपल्या वैयक्तिक स्तरावर त्या शक्तीला जागवणं आणि असं एका वेळी अनेक स्त्री पुरुषांनी जागवणं, ह्यातून ती आदिशक्ती जागी होतीये. पण आज हा गरबा एक इव्हेंट झालेला आहे आणि हिंदी सिनेमांच्या गाण्यांवरती तो चालतो, हे कितपत योग्य आहे? दुर्दैवाने सनातन, वैदिक किंवा आपण ज्याला हिंदू म्हणून ओळखतो त्या परंपरेची ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. अंतिका हा शब्द कदाचित विवादास्पद होईल, पण आत्ताची जी स्थिती आहे ती दयनीय आहे, शोचनीय झाली. का तर त्या प्रत्येक क्षणांमधला, प्रसंगामधला धार्मिक किंवा दैवी भाव वजा करून जेवढं त्याचं व्यापारीकरण करता येईल, जेवढं आपली भोग लालसा त्याच्यामध्ये आणता येईल, ते सर्व परीने प्रयत्न आपल्या लोकांनी केलेत. याला काही परकीय विचारसरणीची आक्रमणं ही देखील कारणीभूत आहेत. काही परकीय शक्ती यांना नासवायचंच आहे या हेतूने त्यात घुसलेले आहेत, हेही आहे. आणि दुसरं त्याच्या बरोबरीने आपली लोक इतकी मूर्ख आहेत, त्यांना इतकं भान राहिलेलं नाहीये की आपण हे कशासाठी काय करतोय. ते तारतम्य त्यांच्या विचारातून, आचारातून सुटून चाललेलं आहे. ते मनोरंजन झालेलं आहे. मनोरंजनापेक्षाही, म्हणजे मनोरंजन हा देखील एक खूप चांगला शब्द आहे असं मी म्हणेन. केवळ भोग प्रवणता म्हणजे स्त्री पुरुष संबंध, लैंगिक संबंध, याला एक खुला प्लॅटफॉर्म म्हणून या सगळ्या इव्हेंट्सकडे आता लोक पाहायला लागले. दुर्दैव आहे आज ज्याच्यामध्ये आपली लैंगिक ऊर्जा असंही म्हणता येईल ती संरक्षित करून तिचा चांगल्या दिशेने आध्यात्मिक ऊर्जेकडे तिला चॅनलाइज करण्यासाठी जो उत्सव आहे, जे व्रत आहे, त्याचा ऱ्हास कसा असावा त्याचं हे सगळं प्रतीक आहे. म्हणजे जर गेल्या काही वर्षात, अगदी बरेच दिवस ही ओरड होतीये की समाजामध्ये हे असे इव्हेंट्स झाले की गर्भपाताचं प्रमाण वाढतं. काय, कुठे चाललोय आपण, या सगळ्याचा पुनर्विचार करायची गरज आहे. कुठली तरी उडत्या चालीवरची मॉडर्न गाणी गाऊन करण्यासाठी हे दांडिया गरबा बनलेले नाही. त्याच्या मागची मूळ धारणा ही त्या शक्ती तत्वाची किंवा त्या देवाची, मग ती राधाकृष्णाची असेल किंवा शिवशक्तीची असेल, या साधनेसाठी ह्या सगळ्या आयोजनाचं प्रयोजन आहे. हे लक्षात ठेवायला हवं, हे भान ठेवायला हवं. आणि मग आम्ही तिथे जातोय ते आमचं अंग विक्षेप करण्यासाठी, आमचं अंग प्रदर्शन करण्यासाठी जातोय का आमच्यातली देवी किंवा आमच्यातला देव जाग करण्यासाठी जातोय, हे आत्मपरीक्षण करायची गरज आहे. पण याला पर्याय म्हणून आपल्या काही महाराष्ट्रीयन परंपरा आहेत का? हो, अर्थात. आता हेही एक थोडं ग्लोबलायझेशनच्या ओघामध्ये दांडिया आणि गरबा हे इव्हेंट्स झाले, त्यामुळे सगळे आज भारतात सगळीकडे त्याचं लोण पसरलं. पण या पलीकडे प्रत्येक प्रदेशाने आपापला नृत्य प्रकार, गीत प्रकार हा त्या देवी उपासनेसाठी वापरलाय. महाराष्ट्राला असा गंड बाळगायची गरज नाही की अरे आमच्याकडे असं काहीच नाही. आपल्याकडे होणारा हादगा भोंडला, त्याच्यामधलं स्ट्रक्चरही लक्षात घेऊया ना. ती वर्तुळाकार होणारी नृत्य रचना आहे. गोलाकार मध्ये तो हत्ती ठेवला जातो. आता हत्ती कसलं प्रतीक आहे, तिथेही सृष्टी विज्ञान बघा की हस्त नक्षत्रामध्ये प्रविष्ट झालेला सूर्य हे ते हत्ती आहे. म्हणजे एक प्रकारे ती प्रकृतीचीच उपासना आहे. किंवा त्या गजावर आरूढ झालेली गौरी म्हणून गजगौरी रूपातही त्यावेळी उपासना होते. तर तिला मध्ये ठेवून सगळ्या स्त्रिया विशेषतः तिच्या भोवती नृत्य करतात. विचारांची, आचारांची आणि मुद्रांची देवाणघेवाण होते. मग यामध्ये काय साधलं जातं, जी प्रक्रिया दांडिया किंवा गरब्याच्या मध्ये केली जाते, एकाने दुसऱ्याला टाळी देणं किंवा दांडीवर दांडी आपटणं, याच्यामध्ये होतंय काय, ती माझ्याकडची ऊर्जा तुला, एका दिव्याने दुसरा दिवा लावणं आणि अख्खा आसमंत त्या प्रकाशात न्हावून निघणं, सगळी दिवाळी साजरी होणं, हा त्याच्या मागचा भाग आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हा जो हादगा भोंडला केला जातो, याच कालावधीत केला जातो, तोही तशाच समष्टी उपासनेचा एक भाग आहे. आता काही ठिकाणी देवीला पशुबली दिला जातो. आता मांढरदेवी सारख्या ठिकाणी त्याला आता बंदी आहे, पण हा पशुबली देणं हे किती योग्य आहे? मुळात योग्य अयोग्य
हे ठरवायला आपल्याकडे कुठलाही अधिकारही नाही आणि निकषही नाही. आपण कोण आहोत की हे योग्य किंवा हे अयोग्य. आता समाजामधले 2 स्तर आपण लक्षात घेऊया. समाजामध्ये काही उपासक हे सात्विक पद्धतीने उपासना करणारे आहेत आणि त्याचबरोबरीने काही साधक, काही उपासक हे तमोगुणाची किंवा रजोगुणाचीही उपासना करणारे आहेत. आता त्या प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार, स्वभावानुसार त्याच्या उपासनेचा मार्ग हा वेगवेगळा असतो. मग सर्वांसाठी चांगलं काय आहे? जीवो जीवस्य जीवन. हे जरी किती खरं मानलं तरी जगा आणि जगू द्या हे सगळ्यांच्याच हिताचं आहे. म्हणून जो शाकाहाराचा, मांसाहार निषेधाचा जो काही एक प्रवाद आहे तो या भावनेतून आलेला आहे. म्हणजे कुठल्याही जीवाला तुम्ही आपल्या भूक भागवण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मारू नका. जगा आणि जगू द्या या तत्वावर शाकाहाराचा पुरस्कार केला जातो. तोही योग्यच आहे. त्याच्यामध्ये कुठेही अन्यथा बुद्धी किंवा हे असे आग्रही आहेत, कुरघोडी करतायत, आमच्या विचारावर अतिक्रमण करतायत असं मानायची गरज नाही. एक प्रकारे सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे या एका आदर्श विचारसरणीवर, मूल्यावर हा शाकाहाराचा आग्रह, शाकाहारी उपासनेचा, नैवेद्याचा आग्रह बेतलेला आहे. पण आदर्शवाद म्हणजे आयडिओलॉजी इज ऑलवेज हायपोथेटिकल असं एक विधान येतं की आदर्शवाद हा प्रत्येक वेळी तुम्ही नाही वास्तवात आणू शकत. खरं. मग जे आहे निर्वहा प्रतिपन्न वस्तुषु, जे काही समोर आहे त्याला धरून पुढे निर्वाह करावा लागतो. तेव्हा मग काय, मग त्यासाठी अशा साधनाही म्हणजे तुम्ही तामसी उपासक आहात का, तर त्यासाठी ते बलिदानही सांगितलं. आता या बलिदानामागची कल्पना लक्षात घेऊया. बळी का दिला जातो? बळी म्हणजे स्वतःतलं पशुत्व संपवणं. पशुला मारलं जातं, रेड्याचा असेल, बोकडाचा असेल, मेंढ्यांचा असेल, जो बळी दिला जातो त्याच्यामागची भावना लक्षात घेऊया. पशु मारणं म्हणजे त्या पशुत्वाला संपवणं आहे. पशुत्व कुठे आहे? त्या पशुमध्ये आहे, पण त्याच्या आधी आपल्यात आहे ना. आपल्यामध्ये ती पशुवृत्ती दडलेली आहे. आपण पशु आहोत सगळे. माणसाला काय म्हटलंय तर सोशल ॲनिमल, प्राणी आहोत. मग त्या पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे जर यायचं असेल तर काय आहे? पशुला आधी संपवावं लागेल. बळी हा संकेत आहे कशाचा? स्वतःतलं जे पशुत्व आहे ते संपवा, त्याचा बळी द्या. बळी म्हणजे काय? समर्पित करा, संपवून टाका. हे आता माझं नाही, हे घे तुझं तुला. हे समर्पण म्हणजे बळी आहे. त्यामुळे स्वतःतल्या पशुत्वाचा, पशुवृत्ती काय आहे तर स्मृतीमध्ये म्हटलंय आहार निद्रा भय मैथुन सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समाना. तर त्यातला आहार, झोप, निद्रा, भय, भीती आणि मैथुन या 4 धर्मांचा जो अतिरेक आपल्या आचरणात आलाय, ज्याचा अतिरेक चाललाय, आपल्याला हवं तसं हवं ते आपण करत चाललेलो आहोत, तो कुठेतरी कमी करून माझ्यातलं जर पशुत्व कमी करता आलं, ती पशुबुद्धी कमी करता आली तर तो खरा बळी आहे. आणि हे ज्यांना जमत नाही ते मग त्या मुक्या प्राण्यांचा बळी देतात. आता तेही एक प्रकारे शक्ती जागरणाचं माध्यम होऊ शकतं. मी त्याचं मूल्य किंवा त्या उपचाराचं महत्त्व कमी आहे असं म्हणत नाही. त्याचंही स्वतंत्र महत्त्व आहे. मात्र त्या उपासनेचे अधिकारी वेगळे आहेत आणि जी सर्वांना, पूर्ण समाजाला एकत्र घेऊन पुढे जाणारी, सकारात्मकतेकडे जाणारी उपासना आहे ती सात्विक स्वरूपाची उपासना आहे. सर, देवी ही जशी मातृस्वरूप आहे तशीच ती शक्ती स्वरूपही आहे. आपल्याला शक्ती हवी आहे, मग इथे तांत्रिक उपासना करणं अपेक्षित आहे का? आता मुळात तांत्रिक उपासना म्हणजे काय याचा विचार करूया. तंत्र याचा आपल्याला अर्थ माहिती आहे, टेक्निक. कुठल्याही गोष्टी मागचं जे तंत्र आहे म्हणजे टेक्निक आहे ते समजून उपासना करणं. आता जेव्हा तुम्ही कुठल्याही देवतेची उपासना करता त्या प्रत्येक देवतेचं तंत्र स्वतंत्र आहे. आपल्याला असं वाटतं की तंत्र म्हटल्यावर फक्त देवीच, असं नाही आहे. वैष्णव तंत्र आहेत, शैव तंत्र आहेत, गाणपत्य, सौर, प्रत्येक देवतेचं स्वतंत्र तंत्र म्हणजे काय? टेक्निक आहे. त्या उपासनेचे जे विधी उपचार आहेत त्याच्या मागे एक तत्वज्ञान आहे, त्यांचं स्वतंत्र तत्वज्ञान. तर त्यातून त्या तंत्र मार्गांचा विकास झालेला आहे.
तर त्यातला प्रसिद्ध जो तंत्रमार्ग आहे तो मग कालीची उपासना करणारा किंवा त्रिपुर सुंदरीची उपासना करणारा, ज्याला कालीकुल किंवा श्रीकुल म्हटलं जातं. तंत्रामध्ये एक मोठा वर्ग असा आहे की जो आदिशक्तीची उपासना करतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचा रोख बरोबर आहे, पण यातला जो दुसरा भाग आहे की तंत्र म्हटल्यावर फक्त देवी नाहीये, प्रत्येक देवतेचं तंत्र त्याचा मार्ग स्वतंत्र असू शकतो. तर आदिशक्तीच्या उपासनेवर बोलताना शक्ती हा आपण शब्द वापरला, त्याला ऊर्जा म्हणा. तर ऊर्जेची अनेक रूपं आहेत. कुठे ती ध्वनी स्वरूपात आहे, कुठे ती स्पंदनाच्या रूपात आहे, कुठे ती प्रकाशाच्या रूपात आहे. तर ही सगळी ऊर्जेची रूपं मला जर माझ्या उपयोगात आणायची असतील, उदाहरणार्थ मला सौर ऊर्जेचा उपयोग माझ्या घरचं पाणी तापवण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी करायचा असेल, तर त्याला मार्ग काय? मी सौर ऊर्जा आहे म्हणून डबा घेतला आणि जर सूर्याखाली नेऊन उन्हात ठेवला तर ते शिजणार का अन्न? किंवा बादली नेऊन पाण्याची ठेवली तर ते पाणी गरम होणार का? तर नाही. तर त्याला योग्य त्या यंत्राची साथ द्यावी लागते. त्याच्यासाठी मग यंत्र योजना आली, मग त्याच्यातलं मेकॅनिझम आलं आणि मग ते पाणी त्या सगळ्या यंत्रातून गेल्यावर नीट प्रिझर्व केलं गेलं आणि मग तो टॅब आपण सोडला की मग ते गरम पाणी येणार आहे. तसं ती ऊर्जा, ती शक्ती, पराशक्ती जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये आणू इच्छितो, तिचा साक्षात्कार करू इच्छितो, तेव्हा हे टेक्निक माहिती असलं पाहिजे, ते तंत्रज्ञान असलं पाहिजे. हे जसं आपण व्यावहारिक ऊर्जा शक्तीच्या बाबतीत पाहतो, तसंच लौकिक या सगळ्या यंत्रतंत्रामध्ये जो काही कृत्रिमतेचा भाग आहे, केवळ एक यांत्रिक कृती प्रधान असं जे सगळं काही कोड ऑफ कंडक्ट आहे, तो देवीच्या उपासनेमध्ये भाव प्रधान होतो. तिथे कर्मही तितकंच प्रधान आहे, पण त्या कर्माबरोबर ते कर्त्यांची तुमची मानसिक भावना ही देखील फार महत्त्वाची आहे. आणि ह्या दोन्हींचं जेव्हा संवाद होतो, त्या दोन्हींचा जेव्हा बॅलन्स होतो, तेव्हा केलेली तांत्रिक उपासना तुम्हाला शक्ती तत्वाच्या जवळ नेणारी ठरते. पण त्यातला आता दुसरा डिस्क्लेमर काय आहे, तांत्रिक उपासना कशा करायच्या आहेत हे लक्षात घ्यायला हवं. आज दुर्दैवाने सोशल मीडियावर या गोष्टी इतक्या इझिली अवेलेबल आहेत. पॉडकास्ट आहेत, व्याख्यानं आहेत, पुस्तकं आहेत. ही सगळी लोक वाचून त्यांना असं वाटतं की अरे वा, बाजारात गेलं, अमकी भाजी आणली, त्याची रेसिपी यूट्यूबवर पाहिली आणि मी ट्राय केली. तशा रेसिपीसारख्या उपासना किंवा साधना लोक ट्राय करायला लागले. की मग कोणीतरी सांगतंय की कालीची उपासना करा, कोणीतरी सांगतंय तारा शक्तीची उपासना करा, कोणी सांगतंय कामाख्येची उपासना करा. देवी आहे, प्रत्येक रूप तिचंच आहे. कोणाचीही उपासना केली शेवटी ज्या परमसत्तेला जाऊन पोचणार आहात ती एकच आहे. पण आपली प्रकृती काय, आपला अधिकार तो काय, आपली पात्रता काय, या सगळ्याचा विचार न करता जेव्हा बाजारात अवेलेबल आहे, कोणीतरी एक इन्फ्लुएन्सर त्याचा प्रभाव सांगतोय, महात्म्य सांगतोय म्हणून निव्वळ हा लोक करतायत किंवा तो सांगतोय म्हणून मी करणं, ही तांत्रिक उपासना नाही. तांत्रिक उपासना आपापला गुरु, आणि तो सुद्धा वाटेल त्या भगव घातलेल्या किंवा माळा घातलेल्या व्यक्तीला गुरु करता येणार नाही. गुरुचे निकष ठरलेले आहेत. त्या गुरुच्या मुखातून त्याने सांगितली त्याच पद्धतीने तांत्रिक उपासना करायची. त्यामुळे हे जर होत नसेल तर केवळ तांत्रिक उपासना करून शक्ती प्राप्त करता येते, शक्तीचा साक्षात्कार करून घेता येतो, हा निव्वळ भ्रम आहे. पण मग जर ते ऐम रीम क्लीम वाले जे मंत्र आहेत ते मी असेच वाचून म्हटले, बघून म्हटले, तर त्याचा काही फटका बसू शकतो का? मंत्र ही देखील एक ऊर्जा आहे. म्हणजे हे कसं आहे की मी माझ्या घरात वीज आणू शकतो का? तर आणू शकतो. त्या विजेचा उपयोग मी माझ्या घरात कसा करायचा आहे हे जर मला माहित नसेल तर मग मी आणून उपयोग आहे का त्याचा? आग लागेल, शॉक बसेल, एखादा दगावेल. तसं मी या बीजाचा जप करू का? कोणीतरी सांगितलं हे लक्ष्मी बीज आहे म्हणून करायला सुरुवात झाली. अरे ते बीज जपल्यानंतर जर मला त्याला युटिलाइज कसं करायचं आहे, चॅनलाइज कसं करायचं आहे, त्याचा विनियोग कसा करायचा आहे हे जर माहीत नसेल, मुळात मंत्राची ऊर्जा
जेव्हा तुम्ही योग्य रीतीने त्याचं पारायण करताय, जप करताय, तेव्हाच जागी होते. आता इथनच गल्लत सुरू होते. आपल्याला ना त्याचा धड उच्चार माहिती असतो, कोणीतरी काहीतरी विकृत पद्धतीने उच्चार करत असतं टीव्हीवर. म्हणजे आज आपण अनेक असे मंत्रांचे ऑडिओ ऐकत असू, तर त्याच्यामध्ये शुद्धाशुद्धतेचाही विचार नाही किंवा यातून काय दुष्परिणाम होऊ शकतील याची साधी जाणही नाही. अशा पद्धतीने ते सवंग दिले जात आहेत. आणि मग ते असं कोणाचं तरी चुकीचं ऐकून जेव्हा आपण त्याचा जप करायला जातो, तेव्हा मुळात आधी अशुद्ध स्वरूपात केलं तर त्याचा फायदा तर दूर राहिला, त्यातनं कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. नको त्या मंत्राचा, आता तांत्रिक किंवा बीजमंत्रांची प्रक्रिया इतकी क्लिष्ट आहे की ते आचार्य जे तंत्राची दीक्षा देतात त्यांनाही, सामान्य आचार्यांना सिद्ध अरी मंत्राचं शोधन करावं लागतं. त्यासाठी एक टेक्निक आहे की हा मंत्र या व्यक्तीला पूरक आहे का मारक आहे, बाधक आहे का साधक आहे, याचं एक गणित आहे. आणि त्याच्यावरूनच तो मंत्र त्याने जपावा का याचा उपदेश ते करत असतात. अधिकारी जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना गरजच लागत नाही, त्यांच्या मुखातून ती पराशक्ती बोलत असते, त्यामुळे त्यांना हे सगळं शोधावं लागत नाही. पण जो सामान्य आचार्य आहे त्याला हे सगळं बघून परीक्षा करून मगच द्यायची मुभा आहे. त्यामुळे हे बीज अमक्या देवतेचं, ते बीज तमक्या देवतेचं असं वाटून, पुस्तकातून वाचून किंवा असे ऑडिओ व्हिडिओ काही बघून कार्यक्रम हे जप करू नये. एक तर नुकसान व्हायची शक्यता आहे, किमान पक्षी तुम्ही जो काही वेळ देताय, ज्या भावनेने त्याच्याकडे जाताय, मग त्याऐवजी तोच वेळ, ती भावना आपण नाममंत्रासाठी देऊ शकतो. नाममंत्र हे सगळ्या संतांनी अगदी उत्तम सांगितलेलं साधन आहे. नाम, देवीचं नाम, नमश्चंडिकायै असं तुम्ही म्हणू शकता, महालक्ष्मी नमः, सरस्वती नमः, अशा नाममंत्रांचा तुम्ही घोष करू शकता. त्याने काही नुकसान होणार नाही. आणि किंबहुना कलियुगामध्ये नाममार्ग हा उत्तम सांगितलेला असल्यामुळे त्यातून तुम्हाला जे प्राप्त करायचंय ते यथाकाली तुमच्या पात्रतेनुसार आणि त्या दैवी इच्छेनुसार तुम्हाला प्राप्त होणार आहे. मग याच अनुषंगाने दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सर्वांनी करायला हवा का? आता त्यातला एक प्रसंग सांगतो जो पुरोहित वर्गामध्ये प्रसिद्ध आहे. एकाला असंच कोणीतरी सांगितलं की तुझी बायको आजारी आहे, मग तिचं आजारपण दूर व्हावं यासाठी तू दुर्गा सप्तशतीचा पाठ कर. आणि ती व्यक्ती दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसली. आता झालं काय, पाठ करताना सुरुवातीला जे चंडी कवच आहे तिथेच एका ठिकाणी गडबड झाली. तो पहिल्यांदा असाच कुठनं तरी शिकून पाठ करत होता, तर त्याच्यामध्ये भार्याम रक्षतु भैरवी असा एक चरण आहे त्या चंडी कवचामध्ये. तर त्या भक्षतूच्या ऐवजी, रक्षतू या शब्दाऐवजी त्याने भक्षतू असा उच्चार केला. आणि जी पत्नी बरी व्हायला हवी होती ती दगावली. आता जेव्हा असं का झालं, मग दुर्गा सप्तशती खोटी का, त्याचा उपयोग असा उलटा कसा झाला, हे जेव्हा त्याने पाहायला सुरुवात केली तेव्हा एका अधिकारी व्यक्तीने सांगितलं की तू कसा पाठ केलास दाखव मला. आणि जेव्हा त्याने ते सगळं ऐकलं तेव्हा त्याने डोक्याला हात लावला. अरे म्हणाला, तू म्हणतानाच इथे गल्लत केलीस, आता तिथे ती आदिशक्ती काय करेल, तुझा संकल्प किंवा तुझा जो विचार त्याच्या प्रमाण तुझी कृती होती का, म्हणजे तिथे तुमच्या उच्चाराची शुद्धता ही देखील पारखली जाणार आहे. तुम्ही किती शुद्धपणे आचरणपूर्वक ते करताय. मी घाणेरड्या जागी बसून वाटेल तसं पाय पसरून असं पारायण केलं तर नाही चालणार आहे. तर हे सगळे निकष, मर्यादा, बंधनं जर आपल्याला सांभाळता येणार असतील, सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यांच्याकडून ही दीक्षा घेतली आहे, संथा घेतली आहे, ते तितक्या शुद्ध पद्धतीने शिकवलं गेलेलं असेल. ते नुसतं पुस्तक नाही आहे, कादंबरी वाचल्यासारखं पाय वर करून असं जाता जाता वाचायचं सप्तशती हे पुस्तक नाही, ते 700 मंत्र आहेत. आणि त्या समग्र मंत्रांना जेव्हा एका वेळी उच्चारलं जात आहे, आता कल्पना करा, एक मंत्राची एक ऊर्जा असेल तर 700 मंत्र एका ठिकाणी नियमपूर्वक म्हटले गेल्यावर किती विशाल काय ऊर्जा उत्पन्न होऊ शकते. तर हे जर त्यातलं नुकसान जिथे होऊ शकेल ते टाळायचं असेल तर हे शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हटलं गेलं पाहिजे. आणि ज्यांना हे शक्य नाही, यातला एकही घटक ज्यांच्या बाबतीत उणा आहे, त्यांनी अगदी खरं ग्राम्य भाषेत सांगू का, या भानगडीत पडू नये, इकडे फिरकू नये. यापेक्षा अत्यंत उत्तम सोपे असे मार्ग आहेत. म्हणजे काय,
तर यापैकी काही स्तोत्र आहे. दुर्गा सप्तशतीचंच महात्म्य ज्या स्तोत्राने, सप्तश्लोकी दुर्गा नावाचं एक छोटं स्तोत्र आहे, त्याचा पाठ करावा. किंवा देवी सहस्रनाम ह्याचं आपण पारायण करू शकता. दुर्गा सहस्रनाम आहे. किंवा या बरोबरीने तिची अन्य काही स्तोत्र, म्हणजे ज्यांना वैदिक दीक्षा आहे, वैदिक संथ आहे, ते श्रीसूक्त म्हणू शकतात. देवी सूक्तामध्ये एक तांत्रिक आहे, एक वैदिक आहे. ह्याही सूक्तांचं पारायण केलं जाऊ शकतं. कुंकुमार्चन ही पद्धती आहे. कुंकुमार्चनानेही उत्तम देवीची उपासना तुम्ही करू शकता. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांना सप्तशती करता येणार नाही ते आपली देवी साधना करू शकतात. म्हणजे त्या भानगडीत न पडलेलं बरं. ज्याला त्यातलं गम्य नाही, त्याने केवळ सप्तशती खूप भारी आहे असं समजून मी ट्रेंड आली लहर केला कहर असं करायला जाऊ नये. अगदी खरंय. आता नवरात्रामध्ये काही जण पायात चपला घालत नाहीत किंवा गादीवर झोपत नाहीत, उपवास करतात, याबद्दल काय सांगाल? साधारण जे उपवास म्हणून जी व्रत केली जातात त्या सगळ्यामध्ये हा नियम आहे. आज दुर्दैवाने आपण बाकीच्या उपासना इतकं कॅज्युअली घेतलंय की एकादशी करताना हा भगर खाल्ली, खिचडी खाल्ली, म्हणजे आपलं उपवासाचं स्टेटमेंट हे त्या उपासाच्या पदार्थावर कुठेतरी बेतलेलं आहे. खिचडी खाण्यासाठी काही लोक उपास करतायत. खरंय. ज्याला व्रत करायचंय, व्रतस्थ राहणं, ह्याचा अर्थ काय? माझे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार, माझं ममत्व, माझी अहंता ही ज्याच्यामुळे वाढतेय, त्या प्रत्येक आउटपुट किंवा आउटलेटला ओळखून तिथे एक संयम बाळगणं. मी अतिरिक्त रागावतोय का उपवासाच्या दिवशी? रागावण्यातून तुमची ऊर्जा फुकट जाणार आहे. तुम्ही व्रत करता, एकादशी आहे, आणि काय रे एवढी अक्कल नाही का असं जाता जाता जरी उच्चारलं, कोणाला तरी दुखावलं, तिथे जे कमावलं ते तात्काळ खर्च होणार आहे. त्यामुळे हे जे सगळे नियम आहेत, पुन्हा हे सगळं ऊर्जेकडे येऊन थांबतं. जेव्हा ती ऊर्जा तुम्ही संग्रहित करताय, उपासना कशासाठी आहे? त्या ऊर्जेचं जागरण आहे, कन्झर्वेशन आहे. आधी तिला जागी करायचे, जी जागी झाली आहे तिला वाढवायचं आहे, छान आकारात आणायचं आहे, आणि यथायोग्य वेळी तिचा सगळीकडे विनियोग करायचा आहे. यासाठी ही व्रत आहेत. मग जेव्हा तुम्ही पायात चप्पल न घालणे, जमिनीवर झोपणं, म्हणजे भूमिशयन असं ज्याला म्हटलं जातं, हे सगळे नियम जवळजवळ प्रत्येक उपवास व्रताला लागू आहेत. पण ज्यांना वर्षभर जमत नाहीत, किमान पक्षी ते नवरात्रामध्ये सांभाळतात. आता पण आजच्या काळामध्ये पायात चप्पल न घालणे डांबरी रस्त्यावरती हे कितपत योग्य आहे? प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि भावनेचा भाग आहे. जर मला त्या आदिशक्तीसाठी हे सगळं करायचं आहे, माझ्या देहाचं भान मला ठेवायचं नाहीये, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, म्हणजे हठयोग झाला हा थोडक्यात. हठही म्हणता येईल आणि समर्पण योगही म्हणता येईल. असं होतं ना की मला त्याला भेटायची इतकी ओढ लागली की बाकी सगळ्या गोष्टी मला निष्फळ वाटायला लागतात, असल्या काय नसल्या काय. आपण काय होतं, त्या उपाधीमध्ये अडकून पडतो. हे जे सगळे उपचार आहेत ना, ते कशासाठी चाललेत याचा विसर पडला की आपण त्या उपचारात गुंतून पडतो. म्हणजे काय, आम्ही इतका कडक नवरात्राचा उपास करतो की पाण्याच्या थेंबाला शिवत नाही. मी नेमकं हे कशासाठी करतोय? मी त्या आदिशक्तीसाठी करतोय. आता ह्याच्यात दुसरा एक्सक्यूज कसा लोक घेतात, मग कुठल्या आईला आपलं लेकरू उपाशी राहिलेलं आवडेल असाही युक्तिवाद काही करतात, म्हणून आम्ही पोटभर खातो. मुळात जेव्हा तुम्ही एखादा नियम पाळता, त्या नियमामध्ये अनुसंधान असणं, त्या शक्तीचं, त्या देवीचं अनुसंधान राहिलं पाहिजे. मला खाताना ते अनुसंधान होणार आहे का? मी चारी ठाई दिवसभर खातच राहिलो तर मला फक्त पोटासाठी खाणं एवढं लक्षात राहील. पण हेच जेव्हा मी काहीतरी माझ्या आहारामध्ये बदल करतोय, हे काय आज भगर का नाही, उपास आहे. हा उपास आहे. कसला उपास आहे? नवरात्राचा. नवरात्र कोणासाठी आहे? देवीसाठी. ही आठवण त्या उपचारातून, त्या लौकिक आचारातून जागवली जाते, म्हणजे अनुसंधान साधलं जातं. मी चप्पल नाही घातली, माझ्या पायाला काहीतरी टोचलं, तो जेव्हा आघात होतोय, ती वेदना होते, तेव्हा मला अरे नवरात्र आहे, देवीसाठी मी हे सगळं करतोय. जे काही प्रतिकूल आहे ते सगळं सहन करणं, माझी सहिष्णुता, माझी तितिक्षा वाढवणं, हा या सगळ्या नियमांमागचा मूळ हेतू आहे. म्हणजे ही एका प्रकारची साधना झाली. आता जेव्हा देवी ही ऊर्जा स्वरूप आहे, तर आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ कसा उपयोगात आणता येईल?
अनेक प्रकारच्या साधना आहेत. मग नवविधा भक्ती या जशा भगवान नारायणांसाठी केल्या जातात तशा आदिशक्तीच्याही बाबतीत ते करता येईल. श्रवण आहे, मग देवीचं चरित्र श्रवण करावं. ज्यांना शक्य नाहीये बोलणं जप करणं त्यांनी ते ऐकावं, अधिकाधिक देवी महात्म्य ऐकावं. कीर्तन, ज्यांना बोलण्याची कला आहे, ज्यांना सांगण्याची कला आहे, ज्यांना ऐकणारे श्रोते मिळत आहेत त्यांनी देवीचं महात्म्य आपल्या परीने सांगावं. श्रवण, कीर्तन, स्मरण, ज्यांना हे शक्य नाही त्यांनी स्मरण करावं, नामस्मरण करावं. अर्चन, सगळ्यात महत्त्वाचं की पूजा करावी वेगवेगळ्या रूपांची, वेगवेगळ्या उपचारांनी. मग अगदी पंचोपचारापासून चतुष्षष्टी उपचार, 64 उपचारांची पूजा ती तुम्हाला करता येईल. काहीच नाही जमलं तर कुंकुमार्चन करता येईल, अभिषेक करता येईल, किंवा या पलीकडे जाऊन तुम्ही शक्तिरूप मानून कुमारिकांची, सौभाग्यवती स्त्रियांचीही पूजा करू शकता. आणि ह्यात केवळ कुठल्या तरी एकाच समाजाची स्त्री असावी असा संकेत नाही. विद्या समस्ता स्तवदेवी भेदा स्त्रिया समस्ता सकला जगत्सु. या जगामध्ये जेवढ्या विद्या आणि स्त्रिया आहेत त्या सगळ्या तुझीच रूप आहे, तसं सप्तशतीत म्हटलंय. त्यामुळे या भावनेने त्यांची सेवा करणं ही देखील एक तिची उपासनाच आहे. कुमारी पूजन किंवा सौभाग्यवतींचं, सुवासिनींचं पूजन, किंवा मग हे ज्यांना शक्य नाही ते काय करू शकतात, जिथे देवी उपासना चालते अशा शक्तिस्थळांना, शक्तिपीठांना तुम्ही भेट देऊ शकता, यात्रा करू शकता, तिथे जाऊन दर्शन करू शकता. तिथे काही अर्पण असेल, यथाशक्ती यथामती दान असेल, स्नान असेल, तर्पण असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे करू शकता. म्हणजे तीर्थदर्शन हाही एक भाग झाला. किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर गुरु असतील, आपल्याला गुरुप्राप्ती झालेली असेल तर त्या गुरुची मी जगदंबेच्या भावनेने सेवा जाऊन करणं. गुरु ही साक्षात ती शांकरी विद्या आहे असं ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभवात सांगतायत. गुरुरिच्छाख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी. त्यामुळे आदिशक्ती म्हणजेच माझी गुरु माऊली आहे. या भावनेने गुरुची सेवा जरी केली तरी ती आदिशक्तीचीच सेवा होणार आहे. हेही ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान दिवसाकाठी एकदा असं म्हणावं, आई तुझ्या कृपेने हे सगळं आहे, हे जे काही मी करतोय हे सगळं तुझ्या कृपेने, ते तुझं तुला अर्पण असो. ह्या समर्पण भावनेतून आपण जे कर्म करतोय ते करत राहिलं, तिचं नित्य अनुसंधान आणि कर्मांती तिला समर्पित करणं हे जरी झालं तरी ती उत्तम साधना होऊ शकते. आणि समजा कुंडलिनी किंवा चक्रभेदन या विषयातून आपण गेलो तर स्वाधिष्ठान आहे ना देवीचं. खरं तर देवीची सगळी चक्र ह्या सगळ्याला कुलकुंडलिनी असंच म्हटलं जातं. हे सगळं कुल आहे आणि त्या कुलाची अधिष्ठात्री कोण आहे तर ती मूलाधार स्थिता. मूलाधाराच्याही ठाई तीच आहे. तिची वेगवेगळी रूप आहेत, शाकिनी, काकिनी, हाकिनी, डाकिनी, ही सगळी तिचीच रूप आहेत. त्यामुळे एकच चक्र तिचं आणि बाकीची तिची नाहीत असं म्हणताच येणार नाही. पण पुनश्च जो मुद्दा तांत्रिक उपासनेबाबतीत होता तोच इथे हठयोग किंवा कुंडलिनी साधनेबद्दल आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की या गोष्टी केवळ छान वाटतात, ट्रेंडिंग आहेत किंवा सोशल मीडियावर अवेलेबल आहेत म्हणून करायच्या ह्या साधना नाहीत. या गुरुगम्य साधना आहेत. गुरुकडून समजून या साधना कराव्यात. ध्यानमार्ग, हठयोग, कुलकुंडलिनी या साधनांच्याही अनुषंगाने आदिशक्तीचा साक्षात्कार करून घेता येईल. ते कुंडलिनी जगदंबा जी म्हणजे त्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्या कुंडलिनीलाच साक्षात आदिशक्तीचं रूप मानलंय. जे विश्वबीजाची या कुंभा सावली केली. पण मुळात तिथे गुरुमार्ग आहे त्यांच्याकडे. नाथ संप्रदायाची दीक्षा आहे म्हणून त्यांनी ते सांगितलंय. ज्यांना त्यातलं काही गम्य नाही, कोणीतरी बाबा एक टीव्हीवर दाखवतात की मी कुंडलिनी जागी करतो म्हणून त्या टीव्हीतल्या बाबाकडे बघून आपली कुंडलिनी जागी करण्याच्या पुन्हा भानगडीत पडू नये. तुम्ही आता म्हटलं ट्रेंडिंग, त्याच्यावरून एक प्रश्न आठवला. नवरात्रीचे 9 रंग असतात. मग आज हा रंग, उद्या ते रंग. हे रंग खरे आहेत की फॅड आहे? रंग खरेच आहे. तो फक्त त्या रंगांचं जे बाजारीकरण केलं गेलंय ते फॅड आहे. आता त्या रंगामागचं शास्त्र काय तेही सांगतो. आपल्याकडे प्रत्येक वाराला एक एक ग्रह मानलेला आहे. त्या वारी त्या ग्रहाचा पहिला होरा असतो. म्हणजे त्या दिवसावर त्या ग्रहाचा किंवा त्या ग्रहाच्या अधिष्ठात्री असणाऱ्या देवतेचा प्रभाव मानलेला आहे. मग त्या ग्रहाशी किंवा त्या देवतेशी संवादी असे जे रंग आहेत ते रंग जर त्या वारी आपण धारण केले तर त्याचा एक उत्तम परिणाम आपल्याला
आपल्या एकूण जगण्यावर किंवा तात्कालिक इच्छा आकांक्षांवर दिसू शकतो. याच्यातूनच ते एक असा जो आला की हा माझा लकी कलर आहे, याच्या मागे हे शास्त्र आहे. आता त्याचं जे आज अति विद्रूप बाजारीकरण झालं, काही वृत्तपत्रांनी हे प्रमोट केलं, त्यामुळे आज इतकं फॅड झालंय की काही स्त्रिया अक्षरशः फोन करून विचारतात आम्हाला की अहो ते माझ्याकडे एवढ्या रंगाच्या साड्या नाही आहेत, हो आमची स्थिती तितकी चांगली नाहीये, तर देवी आमच्यावर कोपेल का, आमचं नवरात्र पूर्ण होणार नाही का. हा गैरसमज कृपया सगळ्यांनी काढून टाकावा. ज्यांनी ही कल्पना प्रसृत केली आहे त्यांनाही हे माहिती आहे, आणि जे त्याचं अंधानुकरण करतायत त्यांनीही कृपया याची स्पष्टपणे नोंद घ्यावी की या सगळ्या ट्रेंडचा उपासनेशी प्रत्यक्ष संबंध नाही. ज्याला जोडायचा आहे त्या ग्रह वार त्या गणितानुसार ते नक्की उपयोगी आहे, पण त्याचा अतिरेक करू नये. केवळ आमचे सेल्फी काढता येतील, सोशल मीडियावर अपलोड करता येतील किंवा ह्या वृत्तपत्रामध्ये आमचे फोटो जातील, यासाठी जर आपण हे सगळं करणार असू तर याच्यामध्ये देवीचं चिंतन, देवीची सेवा कुठे आली. मुळात ह्या सगळ्या त्या त्या रंगाचे कपडे घालण्याचा आणि देवी उपासनेचा प्रत्यक्ष अर्थार्थी कोणताही संबंध नाही. जर आपण त्या देवीला ते अर्पण करणार असू, आता करायचंच आहे ना कौतुक या प्रथेचं, हरकत नाही, शास्त्रात रूढीर गरीयसी, रूढी म्हणून तुम्ही पाळा, पण मग ते देवीकडे कसं लावता येईल की देवीला या दिवशी या रंगाचे उपचार मी अर्पण करेन. ज्याला ऐपत आहे त्यांनी ते वस्त्र देवीला आधी अर्पण करावं, मग मिरवावं. किंवा आता केशरी रंग आहे तर केशरी पदार्थ मी नैवेद्यामध्ये करीन, पण हा सगळा भाग उपासनेचा म्हणून देवीच्या अधिष्ठानावर व्हावा. तिथे वैयक्तिक पिंड पोचण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी जर ह्या कल्पना वापरल्या जात असतील तर भलत्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, हे लक्षात घ्यावं. थोडक्यात उपासना ही अत्यंत महत्त्वाची आहे, पण आजच्या बिझी शेड्यूलमध्ये नोकरदार स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे यांच्याकडे वेळ नाही आहे, तर त्यांना या शक्ती तत्वाचा अनुभव घेता येईल यासाठी काही सोप्या साधना म्हणा, उपासना म्हणा काही आहेत का? अगदी उत्तम प्रश्न आहे. म्हणजे काय करू नये, काय चुकीचं आहे, ह्यापेक्षा आपण आज काय करू शकतो ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आज दुर्दैवाने काय आहे, साधक म्हणवणारी लोक हे कसे चुकतात, ते कसं चुकीचं आहे याच्याकडे जास्त कललेली आहेत. दुसऱ्याला चूक किंवा खोटं ठरवण्यामध्ये त्यांचा सगळा वेळ जातोय. त्यापेक्षा आपण काय करू शकतो, मला त्या उपासनेमध्ये काय नेमकं करता येईल याचा विचार आणि त्या विचारानुरूप कृती ही आज आवश्यक आहे. तर आता सोप्या सोप्या उपासना आपल्याला करता येतात. मग आपली जी कुलदेवता असेल, कुलस्वामिनी असेल, तिच्या कुळाचाराने चालत आलेल्या ज्या काही पद्धती आहेत, मग बोडण भरणं, गोंधळ जागर किंवा तळी भरणं, जोगवा मागणं, भिक्षा मागणं देवीसाठी, हाही एक उपासनेचा भाग असू शकतो. तर असं जे कुळाचाराने चालत आलेलं आहे ते तुम्ही उपासना म्हणून करू शकता. वेगवेगळे नैवेद्य असतील, हे स्त्रियांना, गृहिणींना खास करून रोज 9 दिवस वेगवेगळ्या गोड पदार्थांचे नैवेद्य मी दाखवीन. म्हणजे ते करत असताना हे देवीसाठी आहे, हे माझ्या जगदंबेसाठी आहे, ही भावना जरी त्या स्वयंपाकात आली तरी ती उपासनाच आहे. ज्यांना काहीतरी देवीच्या समोर बसून केल्याशिवाय भागत नाहीये की नाही मला तिथेच बसून काहीतरी करायचं आहे, त्यांनी नामजप करावा. नाम आणि जप हे 2 प्रकार आहेत की अखंड जिथे आहात तिथे नामस्मरण करणं हा नामाचा भाग आहे, आणि दुसरा आहे जप. मग विशिष्ट मंत्र, मग पुन्हा मंत्र आला की गुरु आला. गुरुकडून मिळालेला जर असा एखादा देवीचा मंत्र असेल तो, किंवा ज्यांना गायत्री मंत्राची दीक्षा गुरुकडून योग्य परंपरा पद्धतीतून मिळालेली आहे, पुन्हा ऐकून आणि वाचून नव्हे, त्यांनी गायत्रीचं अनुष्ठान जप करायला हरकत नाही. ज्यांना हे काहीच नाही, गुरुही माहीत नाहीये, त्यांनी देवीचा एखादा नाममंत्र घ्यावा. मग महालक्ष्मी असेल, तुळजाभवानी असेल, भवान्यै नमः, महालक्ष्मी नमः, पार्वती नमः, असा तो नाममंत्र घेऊन त्याचा अधिकाधिक जप करायला हरकत नाही. नाम किंवा जप हे सर्वोत्तम माध्यम आहे. अजून त्याला अधिक काही करायचं आहे, त्यांनी वेगवेगळ्या उपचारांनी देवीची पूजा करावी. मग जी वेगवेगळी सौभाग्य द्रव्य आहेत, हळद असेल, कुंकू असेल, किंवा अगदी लवंगा, वेलच्या असे छान पदार्थ असतील, हे देवीवर संख्यात्मक पद्धतीने अर्पण करणं. मग 108 फुलं असतील, 1008 फुलं असतील,
किंवा हिरण्य अर्चन असंही म्हटलं जातं. मग आपल्याकडे सुटी नाणी असतील तर ती देवीवर आपण अर्पण करू शकतो, ती प्रसाद म्हणून लोकांना वाटू शकतो, किंवा कुंकुमार्चन हा उत्तम उपाय मगाशीच आपण पाहिला. तर अशा सगळ्या पद्धतीने देवीची उपासना होऊ शकते. सगळ्या कर्मकांडामागे आपण त्या उपाधीमध्ये, त्या उपचारामध्ये अडकून पडायचं नाहीये. जे करतोय ते त्या जगन्मातेसाठी करतोय, ह्या स्मृतीतून जे कराल ती उत्तम साधना होईल. खरंय, भाव तोची देव. या नवरात्रीच्या व्रताचं उद्यापन हे विजयादशमीला होतं. आता विजयादशमी आणि दसरा याच्यामध्ये फरक काय? मुळात दशमीला जो विजय मुहूर्त आहे त्या संयोगातून त्या दशमीला विजयादशमी असं म्हटलं गेलंय. विजया ही उपाधी आहे, एक पदवी आहे. ती काही विशिष्ट योग जुळून आले की अन्यही तिथीला लावता येते. जसं अक्षय्य तृतीया, अक्षय्य नवमी ही आहे, त्या तिथीला तो योग जुळून आला. आता वर्षाकाठी अश्विन शुद्ध दशमी आणि त्यातला जो अपराह्न मुहूर्त आहे याला विजय मुहूर्त असं नाव आहे. म्हणून त्या दशमीला, ज्या दिवशी हा विजय मुहूर्त अनायास साधला जातो, त्याला विजयादशमी असं म्हटलं जातं. अश्विन शुद्ध दशमीचंच प्रतिनाव आज रूढ झालेलं आहे, ते विजयादशमी. आणि तो दशहरा 10वा दिवस आहे. नवरात्र पूर्ण झाल्यावर तो एक समारोपाचा दिवस आहे. आजपर्यंत जे 9 दिवसाचं व्रत तुम्ही केलं होतं ते नियम पूर्ण करून, त्याची समापन समाराधना करून सीमोल्लंघनासाठी बाहेर पडायचंय. मग ते सीमोल्लंघन नियम संपवून त्याचं पूर्ण जे काही करायचं होतं ते अनुष्ठान करून आता तुम्ही त्या नियमाच्या बाहेर जाताय, एक प्रकारे सीमोल्लंघन करताय. तर हे दसऱ्याला आहे. आता या दिवशी 3 वृक्षांचं पूजन सांगितलेलं आहे. अश्मंतक म्हणजे ज्याला आपण आपट्याचं झाड म्हणून ओळखतो, दुसरं आहे तो शमी वृक्ष, आणि तिसरं आहे ती अपराजिता नावाची वनस्पती. शमी आणि अश्मंतक हे 2 मोठे वृक्ष आहेत, आणि अपराजिता म्हणजे ज्याला विष्णुक्रांताही म्हणतात, गोकर्ण, गिरीकर्णी असं म्हटलं जातं, ते झुडूपवर्गीय असं झाड आहे. या 3 वनस्पतींची पूजा करावी. मग त्यांचं रोपण शक्यतो सीमा, गावाची जी सीमावेस असेल तिथे केलेलं असेल तर अधिक उत्तम. पण या वनस्पतींची पूजा करून सीमोल्लंघन करावं, गावाची वेस ओलांडावी, पराक्रमाला बाहेर पडावं असं मानलं जातं. आता हीच एक कल्पना दुसऱ्याही पद्धतीने, म्हणजे जे विद्याध्ययन करणारे विद्यार्थी आहेत किंवा अध्यापन करणारे शिक्षक आहेत ते मागचे 3 दिवस सरस्वतीची उपासना वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे काय, त्यांचा अनध्याय असतो. माता सरस्वती त्यावेळी पुस्तकस्था झालेली असते, त्यावेळी 3 दिवस हे सरस्वतीच्या विश्रांतीचे असतात. मग ते पूर्ण झाले, सरस्वतीचं उत्थापन झालं, उद्वासन झालं की मग पुन्हा विद्याध्ययनाला, अध्यापनाला प्रारंभ होतो. मग त्याचा चांगला मुहूर्त हा दसऱ्याला मानला जातो. म्हणून त्या दिवशी पाटीपूजन, पुस्तक पूजन किंवा ज्यांचं जे उपजीविकेचं साधन असेल त्या साधनांची पूजा आदल्या खांडेनवमीला आणि दुसऱ्या विजयादशमीला अशी करायची पद्धत आहे. पण सोनं लुटण्याच्या नादात आपट्याची पानं तोडली जातात, त्याचं काय? नुसतं पानं नाही, झाडच नाबूद केलं जातं. हे दुर्दैव आहे. मगाशी जसं म्हटलं की आपण नेमकं कशासाठी करतोय याचं भान जेव्हा हरवतो ना, तेव्हा हे नको ते प्रकार सुरू होतात. त्या झाडाचं पूजन करायला सांगितलंय. आता काय झालं, आता एक लोककथा जी आहे, पुराणामध्येही या कथेचे काही भाग मिळतात आपल्याला, की रघुराजा, आणि हा जो रघुराजा होता त्याने सर्वस्व दक्षिण नावाचा यज्ञ केला. कालिदासाच्या रघुवंशामध्येही याचा उल्लेख आहे. तमध्वरे विश्वजिती क्षितीशम निशेष विश्राणित कोश जातम. सगळा कोश त्याने संपवून टाकला, दान करून टाकला. हा कफल्लक झालेला राजा बसला होता, आणि ह्या कफल्लक झालेल्या राजाकडे कौत्स नावाचा एक ऋषिकुमार आला. म्हणाला, माझ्या गुरूंना मला दक्षिणा द्यायची, 14 सहस्र सुवर्ण मुद्रा हव्या आहेत. ते म्हणाले, अरे आत्ताच मी सगळं दान करून बसलो, आता माझ्याकडे काही नाही, पण तू माझ्या दारी आलायस, तुला मी विनमुख पाठवणार नाही. आणि त्या क्षणी रघुने घोषणा केली की उद्या आपण धनाध्यक्ष, धनाधिपती जो कुबेर आहे त्याच्यावर आक्रमण करणार आहोत. आणि साक्षात रघुराजा आपल्यावर आक्रमण करणारे ही वर्दी जशी त्या कुबेराला गेली, तो घाबरला आणि त्याने भरपूर धन सुवर्ण मोहरांच्या मुद्रांच्या रूपामध्ये त्याच्या राज्याच्या सीमेवर एका वृक्षावर वर्षवलं. आता तिथेही त्या वृक्षाचा स्पष्ट उल्लेख नाही, त्या वृक्षाखाली ती धनाची रास, रत्नांची रास पडली असा कथाभाग.
आता लोककथेने तो वृक्ष नेमका अश्मंतक वृक्ष आहे असा त्याच्याशी संबंध दाखवला. आता मूळ कथाभाग काय की त्या वृक्षाच्या खाली ती रास पडली. आता झालं काय, सगळ्या लोकांनी ते धन वाटून घेतलं. रघुने काय केलं तर त्यातल्या सगळ्या मोहरा तुझ्यासाठी मी आक्रमण करणार होतो त्यामुळे तुला असोत म्हणून त्या कौत्साला दान केले. आता तो कौत्स इतका तत्वनिष्ठ होता, तो म्हणाला मला गुरुच्या दक्षिणे पलीकडे ह्यातली एक कपर्दिकही नको. त्याने मोजून 14,000 सुवर्णमुद्रा घेतल्या. आता म्हणाला हे नाही, म्हणाला तुला घेऊन जा. म्हणाला माझा त्याच्याशी संबंध नाही, हे फक्त गुरुच्या सेवेसाठी मी घेतोय. आणि ते घेऊन तो निघून गेला. आता त्या धनराशीचं करायचं काय. राजा म्हणाला हे काही मी माझ्यासाठीच केलं नव्हतं, हे याच्यासाठी केलं होतं, त्यामुळे ते ब्राह्मणाचं धन आहे, त्याच्यावर माझा अधिकार नाही. म्हणून त्यानेही घेतलं नाही. शेवटी प्रजेत दवंडी पेटवली गेली की तुम्हाला हवं ते घेऊन जा. आणि त्या प्रजाजनांनी ते धन एकमेकात वाटून घेतलं. आता त्याचा साक्षीदार म्हणून तो अश्मंतक वृक्ष राहिला. आता तिथलं धन संपदा राहिली नाही म्हणून लोक बिचाऱ्या त्या झाडाला नागवतात, त्याची पानं तोडून नेतात. हा एक लोकाचाराचा भाग आहे. त्यामध्ये त्या वृक्षाची पूजा करणं, त्याचे औषधी गुणधर्म समजून त्याचं संवर्धन करणं हा त्यातला मूळ गर्भितार्थ आहे. पण दुर्दैवाने लोक त्या लौकिक गोष्टीमध्ये इतके गढून जातात की त्या झाडाचं संवर्धन नाही झालं तरी चालेल, ते पान मला दुसऱ्याला देता आलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण जी कृती करतो ती सोन्यासारखी आहे. आपले विचार सोन्यासारखे आहेत. सोन्यासारख्या प्रेमाचं, भावनांचं आदानप्रदान व्हावं. आपल्या अन्य उपचारामध्येही ती प्रदान आदानशीलता असावी. मला काही देणं मी लागतो ते द्यावं, मी जे घेणं लागतो ते घ्यावं, या अभिसरणाचा मार्ग म्हणून ते सोनं वाटणं आहे. तर ते वैचारिक वाटूया. ते झाडाचं पान महत्त्वाचं आहे का, आहे, पण ते होण्यासाठी मी ते झाड न लावता त्याच्या फांद्या तोडत असेल, त्या झाडाची हानी करत असेल, तर ते आपल्या ना धर्माला मान्य आहे ना संस्कृतीला. सर, खरं तर हा किती एक गंभीर मुद्दा आहे ज्याच्यावर सगळ्यांनी विचार करायला हवा. धर्माचं पालन करताना पर्यावरणाचं रक्षण करण्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. खरं तर अशा पॉडकास्टची माझ्या पिढीला जितकी गरज आहे त्याच्यापेक्षाही जास्त गरज पुढच्या पिढीला आहे. तुम्ही आज इथे अनेक गोष्टी सांगितल्या ज्या मलाही माहिती नव्हत्या. तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला मौलिक मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत ही माहिती पोचावी यासाठी तो शेअर करा. तुमच्या मनात काही प्रश्न शंका आहेत तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. असेच नवनवीन विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत. तूर्तास नमस्कार आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.